की कोविडच्या दरम्यान बऱ्याचल्या लोकांना काय झालेलं आहे की फायनान्शियल क्रायसिसला तोंड द्यायला लागलेलं आहे आणि सगळ्यांनाच द्यायला लागलं. पण त्याच्यामध्ये काय आहे की जे लोकांनी फायनान्शियल मॅनेजमेंट अगोदरपासून व्यवस्थित केले, त्यांचा कॅश फ्लो चांगला मेंटेन केलं. लोन दोन टाईपचे असतात, एक ते की गुड लोन आणि बॅड लोन. ओके. तर ह्याच्यात काय आहे की गुड लोन म्हणजे काय आहे की ते चांगले लोन आहेत की ज्याच्यामुळे आपले पैसे वाचतात आणि आपल्याला त्याचं लेवरेज घेता येतं आपल्या बिझनेसमध्ये. आणि बॅड लोन काय की रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे, त्याच्यातून जास्त आपला आउटफ्लो जास्त होतो कॅश फ्लोचा, आणि विच इज नॉट गुड फॉर आवर बिझनेस. सर, तुम्ही जर समजा एखाद्या कंपनीला ॲज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर ट्रेन करताय किंवा त्यांना तुम्ही गाईड कन्सल्टंट म्हणून काम करताय एखाद्या कंपनीसोबत, तर तुम्ही त्यांना लोन घेण्यामध्ये पण हेल्प करतात का की या बँकेचं घ्या किंवा इतकं लोन घ्या, इतक्या % इंटरेस्टवर घ्या, तर तुमच्या बिझनेससाठी ते चांगलं असेल, तर तुम्ही ही गोष्ट करतात? ह्याच्यात काय असतं की ज्यावेळेस आम्ही सुरुवात करतो ना, सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांचं बॅलन्स शीट ॲनालिसिस करतो. तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये जर क्रेडिट अलाउड करायचं आहे किंवा उधारीवरती जर मटेरियल विकायचं आहे तर ते तुमच्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की काय असतं की नवीन कंपनी आलेली आहे, नवीन कस्टमर आहे, मग आपल्याला काय आहे की जास्त मटेरियल द्या, आणि मग नंतर मग काय होतं की जो कस्टमर आहे तो काय करतो की अगोदर 2 लाख रुपयाचा मटेरियल घेतो, नंतर 4 लाख रुपयाचं मटेरियल घेतो, आणि नंतर काय होतं की ऑर्डर वाढतात आणि पण रिपेमेंट करायच्या वेळेस ते पूर्ण रिपेमेंट नाही होत. बिझनेस ओनरला हे डिसिजन लवकर घेता येत नाही की आपल्याला जर काही त्यांना मटेरियल द्यायचं आहे तर ते आपण स्टॉप करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे, किंवा त्यांच्याकडून आपल्याला पैसे रिकवर करायला पाहिजे, आणि कुठली स्ट्रॅटर्जी यूज करून त्यांच्याकडून पैसे ते रिकवर करायला पाहिजे. ते एप्रिल पासून मार्चपर्यंत बिझनेस केला आणि त्याच्यानंतर पण तुमचं एप्रिलमध्ये तुम्ही जर बॅलन्स शीट बनवलं नाही तर तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉफिट किती झालं तर कसं काय कळणार. बिझनेसचं जर प्रॉफिटेबिलिटी माहीत नाही तर तुम्ही फायनान्शियल डिसिजन मेकिंग काय करणार, किती सॅलरी घ्यायला पाहिजे ही डिसाईड नसतं. ते काय करतात की मग ठीक आहे की आपल्याला हे पैसे लागतात, मग लगेच आपल्या करंट अकाउंटमधून आपल्या सेव्हिंगमध्ये ट्रान्सफर करा. आपला जो व्हेकलचा EMI, गाडीचा कारचा EMI, तर तो आपल्या बिझनेसमधून पेमेंट करा. फायनान्शियल मॅनेजमेंट करतात आणि CFO जे आहेत ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला हेल्प करतात, डे टू डे गोष्टीमध्ये हेल्प करतात. बरोबर. सर, कॅश फ्लो वाढवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? कॅश फ्लो वाढवण्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा ना तुमचा कॅश फ्लो स्टेटमेंट आहे ते तुम्हाला मंथली बेसिस रिव्ह्यू करायला पाहिजे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे संतोष कावरे सर. सर नमस्ते. नमस्कार. प्रत्येक जणाची इच्छा असते की मला बिझनेस करायचा लाईफमध्ये. आपण बिझनेस करताना भरपूर अडचणी येतात. त्याच्यातली सगळ्यात मोठी जी अडचण आहे ती आहे की बिझनेस स्टार्ट केल्यानंतर प्रॉफिट तर होतो, बट तो प्रॉफिट आपल्याला दिसत नाही किंवा प्रॉफिट होत असतो आणि एक वेळ येते की ज्याच्यानंतर मनी मॅनेजमेंट चुकतं किंवा आपला फ्लो चुकतो काहीतरी आणि आपण लॉसमध्ये जायला लागतो. मित्रांनो, CAचं काम एक वेगळं असतं आणि CFOचं काम वेगळं असतं. तर संतोष कावरे सर CFO आहे, चीफ फायनान्शियल ऑफिसर. ही एक टर्म आहे की ज्यामध्ये तुमचा जर बिझनेस आज लॉसमध्ये, तर सर अशी एक व्यक्ती आहे की जी तुमचा बिझनेस त्या लॉसमधून बाहेर काढून तुमच्या बिझनेसला प्रॉफिटमध्ये आणू शकतात. तुमचं मनी मॅनेजमेंट, तुमच्या सगळ्या गोष्टी चेक करून तुमचं ओव्हरऑल तुमच्या बिझनेसचं फायनान्स हे प्रॉपरली मॅनेज करू शकतात. तर सर, तुमचं परत एक वेळेस स्वागत आहे आपल्या चॅनलवर. धन्यवाद. येस. तर सर, CFO ही जी टर्म आहे ही थोडी नवी वाटते लोकांना, बट ॲक्च्युली ही टर्म काय आहे? CFO म्हणजे काय आहे की चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये जर पाहिलं. तर ह्याच्यात काय होतं की आपण नॉर्मली जर पाहिलं की जे मोठे जे काही व्यवसाय असतात की त्यांचा टर्नओव्हर 200 करोड, 500 करोड, 1000 करोड आहे, किंवा लिस्टेड कंपनी आहे किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत की मोठ्या प्रमाणात बिझनेस करतात, तर ते काय करतात, दे हायर फुल टाईम CFO आणि ही टेक केअर ऑल द फायनान्शियल रिलेटेड डिसिजन मेकिंग. तर मग त्याच्यात कॅश फ्लो असू द्या, प्रॉफिटेबिलिटी, कॉस्टिंग, तुमचं कॅश फ्लो मॅनेजमेंट आणि तुमचं फंड रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करण्यासाठी तो जो व्यक्ती असतो तो रिस्पॉन्सिबल असतो. पण ह्याच्यात काय होतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी CFO मोठ्या बिझनेसमध्ये करतात. पण प्रॉब्लेम कुठे येतो,
आपल्या इंडियामध्ये जर पाहिलं तर MSME किंवा छोटे जे बिझनेस आहेत तर ते आपले इकॉनॉमी वाढवण्यासाठी सगळ्यात जास्त इथं त्यांचं योगदान आहे. पण त्या बिझनेसमध्ये CFO जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट त्या ठिकाणी नसती. पण सगळ्यात जास्त गरज आहे तर ते ह्या बिझनेस ओनरसाठी आहे की जी छोटा बिझनेस असल्यावरती हे फायनान्शियल मॅनेजमेंट करून हा आपला जो बिझनेस आहे तो मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊ शकतो. तर ह्याच्यात काय आहे की आपल्या बिझनेसमध्ये CFO म्हणजे काय आहे की पूर्ण जे काही बिझनेसचे जे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे आणि आपल्या बिझनेसमध्ये जे काही फायनान्शियल डिसिजन मेकिंग करण्यासाठी इनपुट जे आहेत तर तो आपल्या CFO देत असतो. तर ही जी सोपी कन्सेप्ट आहे की जे काही फायनान्शियल डिसिजन मेकिंग करण्यासाठी ह्या पर्सनचं आपल्याकडं इन्व्हॉल्वमेंट असेल. फॉर एक्झाम्पल जर पाहिलं तर आपण जर आपल्या बॉडीमध्ये जर काही प्रॉब्लेम जर येत असेल तर आपण या डॉक्टरची हेल्प करतो, क्लिनिकमध्ये जातो, दवाखान्यामध्ये जातो. हे असंच आहे की जर तुमच्या बिझनेसमध्ये जर काही फायनान्शियल गोष्टीची जर काही कमतरता होत असेल किंवा काही चॅलेंजेस येत असेल तर तुम्ही कुणाकडे जाणार. तर ही जी गोष्ट टर्म्स आहे की CFO ची तुम्ही हेल्प घेऊ शकता आणि त्याच्यातून तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये फायनान्शियल डिसिजन मेकिंग करण्यासाठी तुम्हाला हेल्प होते. तर सर CFO काय करतात, म्हणजे आता तुम्हाला एखाद्या कंपनीने बोलवलं, सरांनी जे सांगितलं ना की स्टार्टअप्स ज्या कंपन्या आहेत किंवा ज्या स्मॉल स्केल कंपन्या आहेत, म्हणजे सर किती करोडपर्यंतच्या कंपन्यांना आपण म्हणजे तुम्ही स्वतः हँडल करतात त्यांचं मॅनेजमेंट? आम्ही काय करतो की नॉर्मल SMEs आणि MSME जे आहेत म्हणजे एक 5-10 करोड पासून 100 करोड पर्यंत जे काही कंपनी आहेत तर त्यांना आपण त्यांचं तुम्ही हे करून प्रोसेसेस त्या सगळ्या इम्प्लिमेंट करून त्यांना हेल्प करतो. ह्याच्यात असं नसतं की मोठी कंपनी जर असेल तर त्या ठिकाणी फक्त CFO असायला पाहिजे. सगळ्यात मोठी कंपनी ज्या असतात त्यांच्यामध्ये तर असतातच, पण सुरुवातीपासून जर आपण असा कोण पर्सन आहे की जो फायनान्समध्ये एक्सपर्ट आहे आणि त्याची जर तुम्ही जर हेल्प घेतलेली आहे की तुमच्या फायनान्शियल डिसिजन मेकिंगसाठी किंवा फायनान्शियल प्रोसेस इम्प्लिमेंट करण्यासाठी, तर सुरुवातीपासून तुम्हाला काय होईल त्याचा गायडन्स भेटणार. आणि अगोदर काही प्रॉब्लेम येणार असेल तर त्या तुम्हाला काय आहे की प्रिडिक्ट करता येतात आणि त्याच ठिकाणी तुमचे जे प्रॉब्लेम आहे अगोदर रिझॉल्व्ह करतात की इन फ्युचरमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते इथं येणार नाही. आमच्याकडे बघा की कोविडच्या दरम्यान बऱ्याचल्या लोकांना काय झालेलं आहे की फायनान्शियल क्रायसिसला तोंड द्यायला लागलेलं आहे आणि सगळ्यांनाच द्यायला लागलं. पण त्याच्यामध्ये काय आहे की जे लोकांनी फायनान्शियल मॅनेजमेंट अगोदरपासून व्यवस्थित केले, त्यांचा कॅश फ्लो चांगला मेंटेन केलेला आहे, तर त्या लोकांना कोविडचा इम्पॅक्ट झाला पण जास्त एवढा इम्पॅक्ट नाही आला. पण ज्यांनी फायनान्शियल डिसिप्लिन त्यावेळेस कोविडच्या अगोदर मेंटेन नाही केलेले, पण त्यांना काय झालं की अशी सिच्युएशन आली की बरेचले त्यांचे EMI ते बाउन्स झालेले, नंतरनी काही लोन्स जे NPA पण झालेले आहेत, नंतर असे काही काही लोकांना तर बिझनेस पण बंद करण्याची वेळ आलेली आहे. पण असं झालं की माझ्याकडं एक बिझनेस होता, दे आर इन टू द कार रेंटल बिझनेस. तर त्याच्यामध्ये काय झालं की आम्ही अगोदरपासून तिकडं हे करतो, त्यांना ऍडवायझरी करतो, पण अगोदर ते एवढे जास्त सिरियस नव्हते. नंतरनी काय झालं की सिच्युएशन अशी झाली की कोविड नंतरनी प्रॉब्लेम झाले आणि नंतरनी मग ते सर आमच्याकडे आले आणि त्यांना आम्ही सुरुवात केली. आता त्यांची अशी सिच्युएशन आहे की प्रत्येक महिन्यामध्ये त्यांचा प्रॉफिट किती आहे आणि कॅश फ्लो कसं चाललेलं आहे रोजच्या रोज त्यांना कळतं आणि प्रत्येक महिन्याला त्यांचा अकाउंटंट आहे तो प्रॉफिट ऑन लॉस प्रेझेंट करतो प्रत्येक महिन्याला. बरं. अशी सिच्युएशन. आणि पुढे काय होतं की आता ते फायनान्शियल किंवा ह्या ज्या गोष्टी ना आता त्यांच्या ग्रोथ माइंडसेटने ते काय करतात, डिसिजन घेतात की आपल्याला आता प्रॉफिट एवढा होतोय तर एवढा प्रॉफिट आल्यानंतर आपले कॅश फ्लो कधी रिअलाइज होणार आहे आणि कॅश फ्लो ज्यावेळेस रिअलाइज होणार आहे त्या कॅश फ्लोचं आपण युटिलायझेशन कधी करणार आहे याचं प्लॅनिंग अगोदरपासूनच सगळ्या गोष्टी होतात. तर हेच आहे की तुम्ही जर अगोदरपासून जर बिझनेसमध्ये ह्या गोष्टी जर फायनान्शियल प्रोसेस इम्प्लिमेंट केल्या आणि तुमचे जे काही फायनान्शियल रिपोर्ट्स आहे टाइम टू टाइम रिव्ह्यू केले तर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये कधीच फायनान्शियल इश्यूज आहेत ते येणार नाहीत. बरोबर आहे. तर सर आता याच्यात एक टर्म असते बॅलन्स शीट, म्हणजे जेव्हा आपण बिझनेसचा विचार करतो तर बॅलन्स शीट एक टर्म आहे
आता भरपूर लोकांना आपल्या ऑडियन्सला माहिती असेल नसेल काय माहिती, काही लोक बिझनेस करतात काही नाही करत, पण ऐकायला तर त्यांना ते चांगलं वाटेल आणि शिकायला मिळेल या गोष्टीतून. कारण बॅलन्स शीट ही जशी तुम्ही बिझनेसची मेंटेन करता, तर प्रत्येक स्त्री जे पण बघते मी त्यांना सांगतो की घरातली पण एक बॅलन्स शीट त्यांनी मेंटेन केली पाहिजे. तर सर बॅलन्स शीट काय असते आणि कशी मेंटेन करावी, एक म्हणजे बिझनेसवाल्या लोकांसाठी पण आणि घरातल्या ज्या स्त्रिया बघताय त्यांच्यासाठी पण तुम्ही काय सांगा? नाही, ह्याच्यात कसं की बॅलन्स शीट जर म्हणलं तर ते बिझनेसची टर्म्स आहे. आता नॉर्मल जर आपण हे घरातले स्त्रिया जर असेल तर त्यांना मे बी हे भरपूर टेक्निकल वाटेल, आणि घरात जर आपण कुठले बरेचले डे टू डे ट्रान्झॅक्शन करतो पण त्या ठिकाणी बॅलन्स शीट करायची गरज नाही. जर आपण जर नेहमी डे टू डे ट्रान्झॅक्शन करत असेल तर घरातले जे काही हाऊसवाईफ वगैरे आहे तर त्यांनी काय आहे की आपलं बजेट आहे, म्हणजे ह्या महिन्यामध्ये आपण किती खर्च करणार आहेत आणि आपल्याला इन्कम मंथली किती येतो, ह्या जर गोष्टी जर मेंटेन केलं तर त्यांना ते सफिशियंट आहे. पण बिझनेसच्या जर अँगलने जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय आहे की बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट हे जे 3 फायनान्शियल स्टेटमेंट आहे ते तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती रिव्ह्यू करायला लागतात. बॅलन्स शीट म्हणजे काय आहे की तुमच्या फायनान्शियल रिपोर्ट आहे, म्हणजे तुमचा बिझनेसचा अहवाल म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये ह्याच्यात काय होतं की तुमचा बिझनेस कुठं आहे तो कळतो. ह्याच्यात कसं की बॅलन्स शीट मध्ये 2 साईड असतात, एक असेट साईड असते, एक लायबिलिटी साईड असते. एक ऍसेट असतो, एक लायबिलिटी असतो. लायबिलिटी असतो. लायबिलिटी म्हणजे काय आहे की सोर्स ऑफ फंड्स, म्हणजे तुमच्याकडे बिझनेसमध्ये जे काही फंड्स आलेले आहेत, पैसे आलेले आहेत, ते कुठल्या कुठल्या सोर्सेसने आलेले आहेत ते कळतं. आणि असेट्स म्हणजे काय आहे की तुम्हाला त्याचे युटिलायझेशन कुठं केलेले आहेत, जे काही फंड्स आलेले तुम्ही त्याचं युटिलायझेशन कुठं केलेलं, वापरलेले कुठं आहेत हे तुम्हाला दाखवून देत असतं. तर ह्या गोष्टी की असेट साईड आणि लायबिलिटी साईड ह्या गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये पण 2 गोष्टी असतात, एक तर की लॉंग टर्म लायबिलिटीज आणि दुसरे असते की शॉर्ट टर्म लायबिलिटीज. ज्या असेट लायबिलिटी साईडला असतात त्या लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणजे काय की अशा ज्या काही देणे आहेत किंवा अशा ज्या लायबिलिटीज आहे की तुम्हाला लगेच तुम्हाला द्यायच्यात नाही, म्हणजे 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळासाठी जे काही पैसे घेतलेले आहेत आणि तुम्हाला लॉंग टर्म साठी घेतले नंतर द्यायच्यात फ्युचरमध्ये, तर ती लॉंग टर्म लायबिलिटी झाली. आणि शॉर्ट टर्म लायबिलिटी म्हणजे काय की तुम्हाला 1 वर्षाच्या अगोदर त्या गोष्टी द्यायच्यात, म्हणजे 6 महिन्यासाठी तुम्ही एखादं काही पैसे ऍडव्हान्सेस घेतले, तुमच्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, ते ऍडव्हान्सेस घेतले तुम्हाला 6 महिन्यामध्ये द्यायच्यात, तर ते शॉर्ट टर्म ऍडव्हान्सेस किंवा लायबिलिटीज मध्ये कन्सिडर होतं. दुसरं आहे की मग तुमचे तुम्ही जे काही रॉ मटेरियल परचेस केलं तर त्याला बॅलन्स शीट मध्ये त्याला सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतात, की तुम्हाला तुमचे जे काही व्हेंडर्स आहेत त्यांना पैसे द्यायचे, त्याला सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतात, ते शॉर्ट टर्म लायबिलिटीज मध्ये येतात. ह्या गोष्टी असतात. मग असेट मध्ये अजून एक टर्म्स येतात की फिक्स असेट आणि करंट असेट. फिक्स असेट म्हणजे काय की तुमच्या बिझनेस मधले जे काही प्लांट अँड मशिनरी आहेत, जी तुमचे फर्निचर असून द्या किंवा तुम्ही जर ऑफिस स्वतःच घेतलं असेल तर त्या गोष्टी असतात की मग तुमचं ऑफिस इक्विपमेंट्स वगैरे, काय व्हेकल असेल तर व्हेकल्स, जर तुम्ही व्हेकल बिझनेस मध्ये असाल तर ज्या काही गोष्टी अशा आहेत की तुमच्या की लॉंग टर्म परचेस केलेल्या आहेत आणि लॉंग टर्म पर्पज साठी त्याचा यूज होतो, तर अशा गोष्टी आहेत त्या कॅपिटलाइज होतात. ओके, त्याला म्हणजे फायनान्शियल टर्म्स मध्ये कॅपिटलाइज म्हणतात, की त्या कॅपिटलाइज करतात आणि करंट असेट्स मध्ये ते दिसतात तुमच्या बॅलन्स शीट मध्ये. आणि त्याचं प्रत्येक वर्षाला त्याचं डिप्रिशिएशन कॅल्क्युलेशन होत असतं. बरोबर. आणि करंट असेट म्हणजे काय की करंट असेट म्हणजे की कुठले कुठले पैसे जे आहेत ते तुम्हाला एका वर्षाच्या अगोदर किंवा 6 महिन्याच्या अगोदर तुम्हाला भेटणार. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचे विक्री केलेली आहेत क्लायंटला किंवा टर्नओव्हर झालेला आहे त्याच्या आगे तुम्हाला पैसे येणार असतात, त्याला रिसिवेबल म्हणतात. करेक्ट. आणि सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतात, सन्ड्री डेटर्स म्हणतात बॅलन्स शीट टर्म्स मध्ये. सन्ड्री डेटर्स आहेत, बरोबर, ते येतात. आणि त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचे असते की मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग बिझनेस करतो तर त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असतात तिथं, स्टॉक आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. तर ती गोष्ट असते की डेटर्स, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्सेस आणि इन्व्हेंटरी, या 3-4 गोष्टी असतात तुमच्या करंट लायबिलिटी मध्ये. ह्या सगळ्या बसल्या की. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुमची
दोन्ही पण साईड हा. आहे, लायबिलिटी साईड आणि असेट साईड आहे, ते तुमच्या मॅच होतात. त्याची टोटल केली आणि ह्याची टोटल केली तर तुमची ऑलवेज मॅच होतात, कारण की तिथे डबल एंट्री सिस्टीम यूज करतात अकाउंटिंग मध्ये. Okay. त्यावेळेस तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल की डेबिट आणि क्रेडिट. हो, डेबिट क्रेडिट. कुठली पण अकाउंटिंग एंट्री करायची असेल तर ते एक इफेक्ट डेबिट साईडला जातो, दुसरा इफेक्ट तो क्रेडिट साईडला जातो. मग ते डबल एंट्री सिस्टीम असल्यामुळे तुम्ही कुठली पण एंट्री केली तर ते दोन साईडला जातात आणि एंड ऑफ द पिरियड किंवा एंड ऑफ द फायनान्शियल इयर ते तुमचे जो बॅलन्स शीट आहे ते मॅच होणार आहे. सर, जेव्हा तुम्ही आता बघता की तुम्ही जसं एक म्हणजे 5 करोड पासून ते 100 करोड पर्यंतच्या कंपन्यांना गाईड करतात त्यांचे फायनान्शियल सिच्युएशन मॅनेज करण्यासाठी, किंवा ते जर कोणत्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये येतात त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी, तर तुम्हाला काय वाटतं की हे लोक जास्त चुका कोणत्या करताय की त्यामुळे ते फायनान्शियल क्रायसिसमध्ये जात आहेत, हे बिझनेसमॅन? एकदम महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. ह्याच्यात काय होतं की छोट्या बिझनेसमध्ये काय होतं की त्यांना टेक्निकल नॉलेज असतं, प्रोडक्ट विषयी नॉलेज असतं किंवा मार्केट विषयी नॉलेज असतं, पण फायनान्शियल अवेअरनेस जो असतो ना तो ह्या ठिकाणी सगळ्याच लोकांना नसतो. आणि त्याच्याचमुळे काय होतं की बरेचले असा काही सर्वे झालेला आहे की 70 to 80% बिझनेसेस फेल बिकॉज ऑफ मिसमॅनेजमेंट ऑफ फायनान्सेस. असं आहे. आणि टेक्निकल नॉलेज असून सुद्धा तुम्ही बिझनेस मोठा करता, पण मिसमॅनेजमेंट फायनान्समुळे काय होतं की त्यांचा कॅश फ्लो मॅनेज होत नाही. टर्नओव्हर दिसतो त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, प्रत्येक महिन्याला टर्नओव्हर वाढतोय, इयर ऑन इयर बेसिस वरती टर्नओव्हर वाढतोय, सेल वाढतोय, पण बऱ्याच वेळा असं की प्रॉफिट आहे तो कमी झालेला दिसतो इयर ऑन इयर बेसिस वरती. अगोदर जर 12% प्रॉफिट असेल तर नंतर 10% झालेला आहे, त्याच्यानंतर 8% झालेला आहे, अशा गोष्टी दिसतात. मग ह्या का होतात, का नको व्हायला पाहिजे, तर ह्याचं अनालिसिस होत नाही. सगळ्यात मग प्रॉब्लेम काय होतं की बिझनेस ओनर जे आहेत ना फायनान्शियल स्टेटमेंट आहेत ते रिव्ह्यू करत नाही आणि फायनान्शियल अनालिसिस होत नाहीत. आणि त्याच्याचमुळं मग फायनान्शियल मॅनेजमेंट आणि फायनान्शियल डिसिप्लिन ज्या काही आहेत ना त्या छोट्या बिझनेसमध्ये त्यांना डेव्हलप करता येत नाही. त्याच्यामुळे मग बरेचले बिझनेस ते फेल होतात. सर, लोन एखाद्या बिझनेसमॅनने लोन कधी घ्यायला हवं? ह्याच्यात कसं आहे की लोन कधी घ्यायला पाहिजे, सगळ्यात चांगला प्रश्न विचारला तुम्ही. लोन जे आहेत ना, ज्यावेळेस पैसे येतात ना तर त्याचं युटिलायझेशन तुम्ही कुठं करणार आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. लोन घ्यायच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की त्याचे तुम्ही वापर कुठं करणार आहे आणि वापर केल्यानंतर त्याच्यातून किती प्रॉफिट जनरेट करणार आहे. ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहिती असेल, क्लिअर असेल, तर त्याच वेळेस तुम्ही लोन घ्यायला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा होतं की अरे आपल्याला आता प्रॉब्लेम दिसतोय कॅश फ्लोचा आणि आपल्याला आता मॅनेज करता येणार नाही डे टू डे बेसिसवरती आणि आपल्याला आता लोन घ्यायला पाहिजे, असं नॉर्मली टेंडन्सी असते. छोट्या बिझनेस ओनरची अशी टेंडन्सी असते. पण ह्याच्यात कसं आहे की तो तुम्ही का घेताय, त्याची फ्युचरमध्ये रिक्वायरमेंट आहे का नाही आहे, की त्याचं युटिलायझेशन कुठं करणार, ह्याचं अनालिसिस काहीच नाही होत. आणि अनालिसिस नाही झाल्यावर काय होतं की अननेसेसरी लोन होतात आणि मग त्याचं मग कॉन्सिक्वेशन काय आहे की मग प्रत्येक महिन्याला लोन घेतल्यानंतर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला EMI द्यायला लागतो. मग त्याचं EMI देण्यासाठी मग इंटरेस्ट पण त्याचा पोर्शन आहे. मग त्याचा जो एक्सपेन्सेस तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरती येतो, कॅश फ्लो जो आहे तो पण इम्पॅक्ट होतो प्रत्येक महिन्याला EMI दिल्यावरती. मग जर लोन घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा की हे दोन गोष्टी पाहणं गरजेचं आहे की त्याचं युटिलायझेशन कुठं करणार आहे, म्हणजे वापर कुठं करणार आहे, आणि वापर केल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला किती प्रॉफिट जनरेट होणार आहे. तरच लोन घ्यायला पाहिजे. अदरवाईज ते करायच्या अगोदर कुठल्या तरी फायनान्शियल एक्सपर्ट आहे तर त्याचं तुम्ही हेल्प घ्या की आता आम्ही लोन घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे, किती घ्यायला पाहिजे, आणि कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून घेणं जास्त गरजेचं, किती रेट ऑफ इंटरेस्टने घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा होतं की लोकांना अवेअरनेस नसते. आता भरपूर फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत
की NBFC आहेत की बँकर्स आहेत Okay. की चांगले रेट ऑफ इंटरेस्ट ऑफर करतात, पण लोकांना माहित नाही की 15% एखादी ऑफर केली तर ते लगेच ऍक्सेप्ट करतात. त्यांनी कम्पेअर करायला पाहिजे ना. तुम्ही 4 बँकर्सकडे जा, कारण की आता अगोदर सारखी सिच्युएशन नाही झालेली. अगोदर काय करायला लागायचं, लोन घ्यायचं असेल तर आपल्याला 10 वेळा एकाच बँकेत चक्रा मारायला लागायच्या, ब्रांच मॅनेजरला थोडं कन्व्हिन्स करायला लागायचं, आणि मग त्यांना जर मग चांगले बॅलन्स शीट वाटलं आणि मग तो द्यायचा. पण आता तशी सिच्युएशन नाही. तुम्ही जर 2-3 लोकांना सांगितलं तर ते आपल्याकडे ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला लोन ऑफर करतात. बरोबर. आणि कम्पॅरिझन करणं जास्त गरजेचं आहे की एकच बँकर बरोबर डिस्कशन करून त्याच्याच बरोबर डील फायनल करणं आणि त्याचीच लोन घेणं असं नाही. तुम्ही कम्पेअर करा की अजून आपल्या बिझनेससाठी चांगलं ऑफर कुठल्या बँकेकडून आहे का नाही, बरोबर. बेस्ट रेट कुठल्या बँकेकडून देतो का नाही, त्या गोष्टी असायला पाहिजे. आणि भरपूर आता गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पण आहेत की गव्हर्नमेंटच्या स्कीममुळे काही ठिकाणी मग कोलेटरल द्यायची पण आवश्यकता नाही. ओके. मग कोलेटरल फ्री लोन भेटतंय. मग त्याच्यामुळे मग अजून सोयीचं होतं. बरेचले स्टार्टअप आता सुरू झालेले आहेत. आता स्टार्टअप सुरू झाल्यामुळे कसं की त्यांच्याकडे कोलेटर द्यायला नसते, काही प्रॉपर्टी पण नसते स्वतःच. आता कसं की एखादा कॉलेज पास आउट झालेला आहे, त्याला स्टार्टअप केलेलं आहे, 2-3 वर्ष झालेले आहेत, मग त्याच्याकडे स्वतःच घर नाही, तो कोलेटरल कडून देणार. स्वतःचे काही प्रॉपर्टीज नाही, तो देणार कडून. मग त्यासाठी गव्हर्नमेंटनी पण भरपूर चांगले चांगले स्कीम, स्टार्टअप इंडियाच्या अगेन्स्ट स्कीम आहे, MSME स्कीम्स आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला कोलेटरल द्यायची आवश्यकता नाही लागत. पण काय होतं की काही लोकांना आता अवेअरनेस आहे, पण काही लोकांना त्याचा अवेअरनेस नसल्यामुळे काही मग लोन भेटत नाही, मग कोलेटरल पण द्यायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी, मग ह्या सगळ्यांचं काही अनालिसिस करून त्याच्यानंतर लोन घेणं आवश्यक आहे. हा सर, तुम्ही जर समजा एखाद्या कंपनीला ॲज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर ट्रेन करताय किंवा त्यांना तुम्ही गाईड करा, कन्सल्टंट म्हणून काम करताय एखाद्या कंपनीसोबत, तर तुम्ही त्यांना लोन घेण्यामध्ये पण हेल्प करतात का, की या बँकेचं घ्या किंवा इतकं लोन घ्या, इतक्या % इंटरेस्टवर घ्या, तर तुमच्या बिझनेससाठी ते चांगलं असेल, तर तुम्ही ही गोष्ट करतात? ह्याच्यात काय असतं की ज्यावेळेस आम्ही सुरुवात करतो ना, सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांचं बॅलन्स शीट अनालिसिस करतो. कुठलं पण प्रोसेस इम्प्लिमेंट, त्याला फायनान्शियल प्रोसेस इम्प्लिमेंटेशन म्हणतो. ते करायच्या अगोदर त्यांचं बॅलन्स शीट अनालिसिस करतो आणि त्याच्यावरून आपलं रोड मॅप सुरू करतो की आपण अगोदर कुठली गोष्ट करायला पाहिजे, नंतर कुठली गोष्ट करायला, त्याच्यानंतर कुठलं. जसं आपण म्हणलं की आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर तो ब्लड ग्रुप आणि त्याचे ब्लडचे टेस्ट करतो आणि त्याच्यावरून कळतं की आपल्याला पहिल्यांदा इमिजिएट कुठल्या ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कुठल्या ऍक्शन, म्हणजे ज्या ठिकाणी क्रिटिकल गोष्टी आहेत त्याच्यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे. आणि आम्ही बॅलन्स शीट पाहिलं तर आम्हाला कळतं की प्रॉब्लेम कुठं आहेत आणि कुठं नाही आहेत. आणि मग ते केल्यानंतर काय होतं की ते कळतं की काय करायला पाहिजे. आणि तुम्ही आता विचारलं की मग लोन घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे, त्याच्यात इंटरफेअर आम्ही काय करतो. तर ह्याच्यात काय की डेप्थ अनालिसिस म्हणतो आपण. बरं. तर डेप्थ अनालिसिस जे आहेत तो आम्ही रिपोर्ट तयार करतो आणि त्याच्यावरून हे कळतं की कुठले लोन्स आहेत. लोन 2 टाईपचे असतात, एक ते की गुड लोन आणि बॅड लोन. ओके. तर ह्याच्यात काय आहे की गुड लोन म्हणजे काय आहे की ते चांगले लोन आहेत की ज्याच्यामुळे आपले पैसे वाचतात आणि आपल्याला त्याचं लेव्हरेज घेता येतं आपल्या बिझनेसमध्ये. आणि बॅड लोन काय की रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे, त्याच्यातून जास्त आपला आउटफ्लो जास्त होतो कॅश फ्लोचा, आणि विच इज नॉट गुड फॉर आवर बिझनेस. जसं पर्सनली जर बघायला गेलं तर PL हे थोडंसं हार्श होतं आणि होम लोन तर घरासाठी लागतं, रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो, PL ला रेट ऑफ इंटरेस्ट पण जास्त असतो. तर म्हणजे पर्सनल गोष्टी जरा वेगळं, या 2 गोष्टीत आपण कम्पॅरिझन तुम्ही चांगलं त्यामध्ये. तसंच व्यवसायामध्ये पण तसंच असतात की चांगले लोन कुठले तर वाईट लोन कुठले. त्याच्यात कसं आहे की टर्म लोन्स असतात की ते 8-10 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी घेतात, पण त्याचं काय होतं की तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिपेमेंट द्यायला लागतं. पण अशी पण टर्म्स असते की कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. म्हणजे काय सर? म्हणजे काय की कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीमध्ये काय होतं की तुम्हाला पैसे भेटतात, पण त्याचं जे रिपेमेंट आहे मंथली करायला लागत नाही. त्याचा फक्त इंटरेस्टचा जो पोर्शन आहे, प्रत्येक महिन्याला जेवढे काही तुम्ही कॅश क्रेडिट युटिलाइज करणार, जेवढे पैसे वापरणार, ओके, तर त्याच्यावरतीच तेवढंच फक्त त्याच महिन्यामध्ये फक्त इंटरेस्ट द्यायचं. रिपेमेंट
त्याचं रिपेमेंट करायची आवश्यकता नाही लागत. त्याचं रिपेमेंट तुम्हाला काय की 1 वर्षानंतर करायला लागतं, किंवा ती जी सीसी फॅसिलिटी किंवा ओडी फॅसिलिटी ती रिन्युअल करायला लागते. ओके. म्हणजे अशा पण टर्म्स असतात. मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला कॅश फ्लो मध्ये प्रत्येक महिन्याला EMI द्यायची आवश्यकता नाही. आवश्यकता टेन्शन नाही राहत की अरे आपल्याला या महिन्यामध्ये आता 7 तारखेला EMI द्यायचा किंवा 10 तारखेला EMI द्यायचा आहे, बरोबर. तर त्याची आवश्यकता नाही लागत. मग अशाच प्रकारचे जे काही डेप्ट अनालिसिस आहे ते आम्ही करतो आणि त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही कुठलं लोन घ्यायला पाहिजे किंवा नाही घ्यायला पाहिजे. पण असं पण नाही व्हायला पाहिजे की सीसी आणि ओडी आहे त्याच्यामुळे मग आपण तीच फॅसिलिटी घ्यायला पाहिजे, मग लोनचं रिपेमेंट नाही करायला पाहिजे असं नाही. की डिपेंड की त्यांचं फायनान्शियल सिच्युएशन काय आहे बिझनेसची, त्याच्यावरून मग आम्ही त्यांना हे करतो की सजेस्ट करतो की काय करणं, कोणत्या टाईपचं लोन घेतलं पाहिजे, घ्यायला पाहिजे आणि कुठलं लोन घ्यायला नाही पाहिजे, आणि कुठलं लोन सगळ्यात अगोदर रिपेमेंट करायला पाहिजे, क्लोज कुठलं लोन करायला पाहिजे. क्लोज का? हा, ते पण तुम्ही सांगतात की हे आधी लवकर क्लोज करा. ऑब्विसली ना. ते जर म्हणजे चांगलं लोन म्हणजे काही बॅड लोन असेल तर कॅरी करून फायदा नाही. ते लवकर आपण संपवून करून किंवा जे काही अरेंजमेंट करून ते संपवून टाकायचं आणि मग आपल्याला त्याचं कॅश फ्लोवर ते काही इम्पॅक्ट येत नाही त्याचा. करेक्ट. सर, एक असंही होतं की प्रॉफिट अँड लॉस जे आपण बोलतो, तर बॅलन्स शीटमध्ये तर आपल्याला प्रॉफिट दिसतो, बट जेव्हा बँकेत बघायला जातो आपण एखाद्या बिझनेस अकाउंटला, तर तिथं ब्लँक असतं, अकाउंट 0 असतं. तर तो असं का होतं की जेव्हा बॅलन्स शीट असते तर ॲट द एंड ऑफ द डे मी प्रॉफिटमध्ये, बट बँकेमध्ये बघितल्यावर माझ्या अकाउंटमध्ये 0 रुपये. हो, ह्याच्यामुळे होतं काय होतं की आपला बँक बॅलन्स आणि आपलं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ह्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे तर त्याची मेथड सेम नाहीये. तर ते ऑलवेज तुम्ही वेगवेगळे असणार आहे. कारण काय होतं की ज्यावेळेस तुमच्या बिझनेसचा टर्नओव्हर होतो किंवा सेल करता, तर त्याच वेळेस तुमचे पैसे रिअलाइज नाही होत तुमच्या बँकेमध्ये. कारण काय होतं की आपण उधारीवरती मटेरियल विकतो, आपले वेंडर आहे तर त्यांना क्रेडिट टर्म्स असतात की 30 दिवस 60 दिवस, काही काही ठिकाणी 90 दिवस पण क्रेडिट द्यायला लागतं. मग जर तुम्हाला 60 दिवसानंतर जर पैसे जर भेटणार असेल तर मग तुमच्या P&L त्या महिन्यामध्ये, म्हणजे आता जर एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये तुमचा सेल केला 5 लाख रुपयाचा सेल केला आणि त्याचे पैसे जर तुम्हाला 30 दिवसानंतर किंवा 60 दिवसानंतर येणार, एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला जुलैमध्ये येणार. बरोबर. मग तुमच्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये प्रॉफिट दिसणार ह्या महिन्यामध्ये, तर तो कॅल्क्युलेटेड प्रॉफिट आहे, पण त्याचं रिअलायझेशन ते जुलैमध्ये असणार तुमच्या बँकेमध्ये. बरोबर. तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बँक बॅलन्स आहे तो कधीच मॅच नाही होणार. दुसरं एक असतं की आपण काय करतो की रॉ मटेरियल परचेस करतो. रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर काय होतं की त्याचे तर पेमेंट तुम्हाला करायला लागतं. काही काही वेळेस काय होतं की ह्या महिन्यात मटेरियल परचेस केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1 महिन्यानंतर पैसे द्यायला लागतात, तर तिथं तुमचा परचेस व्हॅल्यू येते तिथं, पण तुमच्या बँकेतून पैसे कधी जातात 1 महिन्यानंतर जातात. बरोबर आहे. मग हा जो डिफरन्स आहे त्याच्यामुळेच होतं की तुमचा P&L मध्ये जो काही प्रॉफिट दिसणार आणि बँकेमध्ये जो काही एक बॅलन्स दिसणार तो कधीच मॅच नाही होणार बिकॉज ऑफ ह्या गोष्टी. ह्याच्यामध्ये हे पण असतं की आपण काय केलेलं की तुमच्या बँकेमध्ये काही वेळेस पैसे दिसतात जास्त, पण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला प्रॉफिट नाही दिसत. अशा पण सिच्युएशन असतात. ते कशामुळे येतात की तुम्ही काही की लोन्स अँड ॲडव्हान्सेस घेतले, की तुमच्या मित्राकडून पैसे घेतले किंवा लोन घेतले, तर किंवा बँकेकडून लोन घेतलं तर तुमच्या बँकेत पैसे दिसणार, पैसे आलेले आहेत बँकेमध्ये. बरोबर. आणि पण त्याचं जे काही युटिलायझेशन आहे ते तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ 1 2 3 4 महिन्यामध्ये करणार. मग तोपर्यंत तर पैसे तुमच्या बँकेत राहणार, पण त्याचं प्रॉफिट रिअलायझेशन लगेच तुमच्या बॅलन्स शीट मध्ये येत नाही तिथे. म्हणजे या दोन्ही पण आहे की तुमचा बँक बॅलन्स जर पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुमचा प्रॉफिट अँड लॉस जे आहे ते पॉझिटिव्ह मध्ये असणारच असं नाही, किंवा जर तुमचा बँक स्टेटमेंट निगेटिव्ह मध्ये आहे याचा अर्थ असा नाही की तुमचा जो बिझनेस आहे तो लॉस मेकिंग आहे, असं नसतं. की पण त्याचं जर तुम्हाला योग्य अनालिसिस करायचं असेल तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला चेक करायला पाहिजे, आणि चेक केल्यानंतर तुम्हाला कळेल की नक्की डिफरन्स आहे तो कशामुळे आहे. बरोबर आहे.
सर तुम्ही असं की एक्झाम्पल देऊ शकाल का की एखादी कंपनी खूप प्रॉब्लेममध्ये होती, फायनान्शियल क्रायसिसमध्ये होती आणि तिला तुम्ही ॲज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर बनल्यानंतर त्या क्रायसिसमधून बाहेर काढलं आणि आता ती कंपनी प्रॉफिट कमवते? आहे. मला आपल्याला म्हणजे की आमचं नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट असल्यामुळे नाव नाही नाही कंपनीचं नाव आपण पुन्हाच. आपण काय करतो, मला एक्झाम्पल सांगतो. ह्याच्यात काय आहे की आमच्याकडे एक चाकणमध्ये एक कंपनी होती, मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं. तर कोविडच्या सिच्युएशनमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांना भरपूर प्रॉब्लेम येत होते आणि त्यांना कळतच नव्हतं की काय प्रॉब्लेम येतात आणि कशामुळे येतात तिथं. बरोबर. ज्यावेळेस आम्ही तिथं ॲनालिसिस केलं तर सिच्युएशन फार वाईट होती. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ओव्हरऑल केलं तर हे केलं की त्यांचा जो बिझनेस आहे तर तो पूर्णपणे लॉसमध्ये होता. कारण की ते काय होतं की त्यांचा रॉ मटेरियल आणि त्याच्यानंतर त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे तर तेच त्याच्यामधून जे काही ते सेलिंग प्राइस कोट करायचे आणि त्याचा काय खर्च आहे तर तो पण कव्हर नव्हता होत. बरं. कारण की काय होतं की बिझनेस ओनर काय करतात की ॲझ्युम करतात, म्हणजे पूर्णपणे डीपली कॅल्क्युलेट नाही करत की तुमचा रॉ मटेरियल जर 100 रुपयाला कुठली तुम्ही जर सेलिंग कॉस्ट आहे तर त्याला तुम्हाला माहीत असायला पाहिजे की त्यांचं रॉ मटेरियल कॉस्ट आहे की 50 रुपये, नंतर तुमची लेबर कॉस्ट आहे 20 रुपये आलेली, तुमचं जे काही फॅक्टरी कॉस्ट आहे त्याच्यात 10 रुपये ॲड झाले, नंतर मग तुमचे ऑफिस ओव्हरहेड्स, बँकिंग आणि फायनान्शियल कॉस्ट आहे ती 10 रुपये आलेली, मग तुम्हाला प्रॉफिट जनरेट झालेला आहे. बरोबर. तर ह्याच्या प्रकारे तुमचं सगळं कॉस्टिंग त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतं. कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे, पण बिझनेस ओनर ह्या गोष्टी करत नाहीत. आणि मग ते नाही केल्यामुळे काय होतं की तुम्ही जर काही 100 रुपयाला जे विकणारी जी काही वस्तू आहे किंवा तुमचं जे काही प्रोडक्ट आहे तर त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती, ओव्हरहेड कॉस्ट किती त्यांना माहीत नाही. तर ही सिच्युएशन जे काही त्यांच्या पण बिझनेसमध्ये येत होते. मग आम्ही ज्यावेळेस आयडेंटिफाय केली, त्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि त्यांना सजेस्ट केलं की तुमचा जो काही रॉ मटेरियलचा जो कॉस्ट आहे ते तुम्ही कमी करायला पाहिजे. म्हणजे असे काही व्हेंडर पहा की ज्याच्यातून तुम्हाला कमी रेट ऑफ नी तुम्हाला रॉ मटेरियल अवेलेबल होईल. तुमचा जो फॅक्टरी कॉस्ट आहे ती कशी रिड्यूस करता येईल, त्याच्यातून तुमचा लेबर कशी मॅनेज करून तुम्हाला त्याची कॉस्ट आहे कमी करता येईल आणि तुमचा जो काही सेलिंग प्राइस आहे तर तो कसा वाढवता येईल जेणेकरून तुमचा ओव्हरऑल जो आहे तो प्रॉफिटेबिलिटी मध्ये येईल. हे सगळे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग त्या गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केल्या. पण ते पण असं नाही झालं की लगेच ओव्हर द नाईट सगळ्या गोष्टी होतात, असं नाही होत, लगेच बदलतात असं नाही. ते करण्यासाठी पण त्यांना 5-6 महिने गेले सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि ते सगळं केल्यानंतर आत्ता ज्या असे सिच्युएशन मध्ये आहेत की त्यांना प्रॉफिटमध्ये आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि त्यांना माहिती आहे की आपण किती प्रॉफिट करतोय, आपले जे काही पैसे आहेत तर ते कुठं आहेत, ब्लॉक झाले असेल तर कुठं ब्लॉक झालेले आहेत आणि त्यांची जी काही कॅश कलेक्शन सिस्टीम्स आहे म्हणजे उधारीवरती जो काही आपण मटेरियल सेल करतो आपल्या कस्टमरला तर ते आपल्याला नाही टाइमली रिकवर कसे करायचे. याच्यात काय आहे की बरेच लोकांना काय होतं की मटेरियल क्रेडिट वरती द्यायला लागतं. सगळ्याच बिझनेस मध्ये असं नाही होत की तुम्हाला लगेच पैसे येतात. आणि B2C आणि B2B दोन टाईपचे बिझनेस असतात. B2C असेल तर तुम्हाला पैसे लगेच कस्टमर कडून घेता येतात, पण B2B जर असेल तर आता कसं की माझा टाटा मोटर कुठला कस्टमर आहे किंवा किर्लोस्कर कुठला कस्टमर आहे किंवा मोठा मर्सिडीज बेन्स आहे, असे काही कस्टमर्स आहेत. मग त्यांना जर आपण मटेरियल सप्लाय करायचं असेल तर ते लोक ऑब्विसली की ऍडव्हान्स मध्ये पैसे देत नाही किंवा ऑन डिलिव्हरी पैसे देत नाही. त्यांचे प्रोसेस असते, त्यांचे पण ॲग्रीमेंट्स असतात की मग तुम्हाला 15 दिवसानंतर किंवा 30 दिवस किंवा 45 दिवसाच्या मध्ये तुम्हाला पैसे देतात. मग ह्याच्यात मध्ये काय आहे की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये जर क्रेडिट अलाउड करायचं आहे किंवा उधारीवरती जर मटेरियल विकायचं आहे तर ते तुमच्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. ओके. की समोरचा जो कोण कस्टमर आहे तो आपल्याला पैसे देणार आहेत आणि वेळेवर देणार आहे ह्याचा विश्वास त्यांच्याकडे असायला पाहिजे. पण त्याच्या वेळेस मग जर तुम्ही जर दिलं तर मग पैसे बुडत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की काही काय असतं की नवीन कंपनी आलेली आहे, नवीन कस्टमर आहे, मग आपल्याला काय की जास्त मटेरियल द्या आणि मग नंतर मग काय होतं की जो कस्टमर आहे तो काय करतो
की अगोदर 2 लाख रुपयाचा मटेरियल घेतो, नंतर 4 लाख रुपयाचं मटेरियल घेतो, आणि नंतर काय होतं की ऑर्डर वाढतात आणि पण रिपेमेंट करायच्या वेळेस ते पूर्ण रिपेमेंट नाही होत. की 4 लाख रुपयाचं मटेरियल जर घेतलं तर 3 लाख रुपये देणार ड्यू डेटला. नंतर असं काय होतं की थकवत जातात, आणि थकवत गेल्यानंतर काय होतं की तिथं ते पैसे वाढतात, आणि मग नंतर बिझनेस ओनरला हे डिसिजन लवकर घेता येत नाही की आपल्याला जर काही त्यांना मटेरियल द्यायचंय तर ते आपण स्टॉप करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे, किंवा त्यांच्याकडून आपल्याला पैसे रिकव्हर करायला पाहिजे, आणि कुठली स्ट्रॅटर्जी यूज करून त्यांच्याकडून पैसे ते रिकव्हर करायला पाहिजे. आणि ही जी स्ट्रॅटर्जी त्यांना माहीत नसल्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की हे जे बॅड डेट ज्या गोष्टी आहेत, कस्टमर कडून पैसे रिकव्हर होत नाही, आणि मग भरपूर लोकांकडे असे मोठे मोठे जे पैसे आहेत ते ब्लॉक होतात, आणि नंतर मग त्यांच्याकडे वाद विवाद होतात की मला तुम्ही पैसे नाही दिले, क्लायंट चालला तो, पैसा चालला तो, मग त्याच्यातूनच बिझनेस मग ते बिझनेस मग थोडं कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात, आणि मग तिथं मग ते कंपनीसाठीच ते हेल्पफुल नाही. मग ह्याच्यात काय आहे की जर ह्या गोष्टी जर होत असेल तर मग काय होतं की आपला कस्टमर पण जातो आणि पैसे पण रिकव्हर होत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी, पण ह्याच्यात काय आहे की कुठला पण नवीन जर कस्टमर जर येत असेल तर पहिल्यांदा तुम्ही अनालिसिस करायला पाहिजे तो वेळेवर पैसे देतो का नाही देत, मग त्याची फायनान्शियल सिच्युएशन काय आहे त्याचं अनालिसिस करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप तुम्ही क्रेडिट वाढवायला पाहिजे. जर तुम्हाला समोरची व्यक्तीचं जर किंवा कंपनीचं जर तुम्हाला हे माहित नाही की कशी आहे कशी नाही, वेळेवर देत नाही, ह्याचा कॉन्फिडन्स नसेल तोपर्यंत तुम्ही त्याला जास्त मटेरियल प्रोव्हाइड करू नका, आणि जरी करताय तरी इन्स्टंटली पैसे घ्या. या किंवा अशीची तुम्ही स्ट्रॅटर्जी यूज करायला पाहिजे. तुम्ही जर पाहिलं की कॅश कलेक्शन सिस्टीम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे की तुम्हाला ऑर्डर ज्यावेळेस भेटते ना त्यावेळेस तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की त्याचे पैसे कधी येणार आहे आपल्या बँकेमध्ये. ह्याचं सगळ्यात सुंदर तुम्हाला एक एक्झाम्पल ह्याचं की तुम्ही अमेझॉन मध्ये जर ऑनलाईन एखादं मटेरियल जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तो काय करतो की तो तुमच्या ऑर्डर देतो त्याच्या वेळेस विचारतो की तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी आहे किंवा तुम्ही UPI करणार आहे किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करणार आहे. तर त्याच वेळेस तुम्हाला कळतं की कधी पेमेंट करायचंय. तर त्यांनी काय केली त्याची सिस्टीम त्यांनी बिल्ड केलेली आहे. ठीक आहे की ऑनलाईन सिस्टीम असो किंवा त्यांचं सॉफ्टवेअर आहे तसं बिल्ड केलेलं आहे. आणि तुम्हाला जर आता पैसे नाही द्यायचे तर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी द्या. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे का तिथं असं आहे की तुम्ही 30 डेजचं पेमेंट टर्म्स अशी टर्म तुम्हाला अमेझॉन वरती नाही भेटणार. बरोबर आहे, कारण की त्यांना ते क्रेडिट द्यायचंच नाहीये. मग अशी काही तुम्ही सिस्टीम डेव्हलप करायला पाहिजे की जेणेकरून ज्यावेळेस ऑर्डर भेटणार आहे किंवा मटेरियल डिस्पॅच होणार आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे की तो समोरचा व्यक्ती आहे तर आपल्याला पैसे कधी देणार. बऱ्याच वेळा असं होतं की लोक काय करतात की छोटे बिझनेस ओनर की परचेस ऑर्डर जे आहेत ना ती घेत नाही लोकांकडून. मोठे ज्यावेळेस लोक परचेस ऑर्डर पण थोडंसं आपल्या ऑडियन्सला जे नवीन बिझनेसमॅन आहे ना त्यांनाही कळेल परचेस ऑर्डर का असते आणि त्याची गरज काय आहे. ते आता कसं आहे की तुम्ही एक्सपर्ट यातले तर तुम्ही डिटेलमध्ये सांगू शका. तर पहिले परचेस ऑर्डर तुम्ही काय विषय ते सांगा. परचेस ऑर्डर म्हणजे काय की आता एखाद्या बिझनेसला जर एखादं रॉ मटेरियलची रिक्वायरमेंट किंवा वस्तूची रिक्वायरमेंट किंवा प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे तर त्याच्यात काय होतं की परचेस ऑर्डर म्हणजे काय की आपल्याला एखादं मटेरियल जर परचेस करायचं असेल तर समोरच्याला व्हेंडरला एक ऑर्डर द्यायला लागते. म्हणजे एक काय म्हणतात इंस्ट्रक्शन म्हणू शकतो आपण त्यांना की ओरली देतो. आपण काय करतो की नॉर्मल करायचं असेल तर आपण फोन करून सांगतो अरे हे मटेरियल ते पाठव. पण फायनान्शियल टर्म्स किंवा बिझनेस टर्म मध्ये परचेस ऑर्डर इज नथिंग बट द म्युच्युअल कॉन्ट्रॅक्ट बिटवीन परचेसर आणि सेलर. बरं, ओके. तर म्युच्युअल हे कॉन्ट्रॅक्ट आहे वन टाईपचं. ह्याच्यातून कळतं की तुम्हाला किती मटेरियल हवं आहे, त्याचं प्राइस किती आहे आणि क्वांटिटी किती आहे, त्याच्यावरती टॅक्सचा इम्प्लिकेशन काय आहे. म्हणजे हा जो काही आपण परचेस ऑर्डर देतो तो इन्क्लुझिव्ह ऑफ GST आहे किंवा एक्सक्लुझिव्ह ऑफ GST आहे. त्याचं पेमेंट टर्म्स काय आहे, पेमेंट तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये भेटणार आहे किंवा अगेन्स्ट डिलिव्हरी आहे किंवा 30 डेज 60 डेज आहे हे कळतं. नंतर ट्रान्सपोर्टच्या टर्म्स काय आहे की ट्रान्सपोर्ट परचेसरने बेअर करायचा आहे का सेलरने बेअर करायचा आहे ते त्याच्यातून कळतात. ह्या 4-5 ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या
परचेस ऑर्डरमध्ये इन्क्लूड असतात. बरोबर. आणि ही जी परचेस ऑर्डर आहे प्रत्येक बिझनेस ओनरने घ्यायला पाहिजे. जर आपल्याला हे मटेरियल जर पुढे सेल करायचं असेल तर परचेस ऑर्डर आहे ती घेऊन नंतरच बिझनेस सुरू करायला पाहिजे. ज्याच्यावरून काय आहे की हे डॉक्युमेंट आपल्याकडे अवेलेबल राहतं. इन फ्युचरमध्ये जर तुम्ही माझ्याकडून मटेरियल घेतलं आणि पैसेच नाही दिले, मग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय आहे? तुम्ही मला ऑर्डर दिलेली आहे का नाही दिली. इन फ्युचरमध्ये जर तुम्हाला जर कोर्टात जायचं असेल तर कुठल्या बेसिसवर जाणार? मग तुमच्याकडे परचेस ऑर्डर असायला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन मग ह्याच्यात असं पण करता येते की तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट पण करू शकता. बऱ्याच वेळा असते की कॉन्ट्रॅक्ट पण असते की जर वर्क्स ऑर्डर म्हणजे जर सर्व्हिसेस वगैरे द्यायचे असेल किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट आहे तर त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट तयार करतात आणि ते कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळे टर्म्स अँड कंडिशन मेन्शन असतात. मग जर सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा मोठे प्रोजेक्ट एक्झिक्युशन जर करणार असेल तर त्या ठिकाणी मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आहे ते करायला पाहिजे. त्याच्यातून कसं की सगळ्या टर्म्स तिथं असतात की कुठल्या टाईपची कशी सर्व्हिस देणार, त्याचे कम्प्लिशन्स कधी असणार आहे, टाइमली नाही झालं तर त्याच्या कॉन्सिक्वेन्स काय असणार आहे, पेमेंट टर्म्स काय असणार आहे आणि कसे पेमेंट्स करणार, ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यात पीओ मध्ये सगळं येतं. सगळ्या गोष्टी त्याच्यात पीओ मध्ये इन्क्लूड असतात. हा, मग सर आता तुम्ही हे जे पीओचा पार्ट आहे तर हे तुम्ही प्रत्येकाला सजेस्ट कराल नवीन बिझनेस जो चालू करतोय ज्याचा 1 लाखाचा बिझनेस आहे पकडा तुम्ही मिनिमम, त्यांनी हे करायला पाहिजे. सुरुवातच अशी सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवून करावी. क्लिअर करायला पाहिजे ह्याच्यामध्ये. आणि परचेस ऑर्डर जे आहे ना जोपर्यंत क्लॅरिटीच नाही येणार ना, नाहीतर एखाद्याने फोनवरती सांगितलं मला 2 लाखाचं मटेरियल पाठवा आणि ह्यांनी पाठवून दिलं आणि नंतरने जर पैसे नाही दिले तर मग प्रूफ काय आहे? ठीक आहे की आपण चलनवरती त्याचं सिग्नेचर वगैरे ऍक्सेप्टन्स वगैरे घेतो, पण परचेस ऑर्डर काय की ऍग्रीमेंट आहे तर ते असणं जास्त गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की छोटे जे बिझनेस होणार आहेत ना तर ते काय होतं की परचेस ऑर्डर आहेत तर ते घेतच नाही समोरच्या क्लायंट कडून. आणि ते जर नाही घेतलं तर मग काय होतं की मग हे असे सगळे प्रॉब्लेम येतात आणि पैसे जे आहेत ते वेळेवर भेटत नाही. आणि इन फ्युचरमध्ये जर पैसे वेळेवर नाही भेटले तर आपल्याला मग लिगल ज्या गोष्टी आहेत त्या पण करता येत नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा आहे की तुम्ही परचेस ऑर्डर घेणं गरजेचं आहे. आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुमची कॅश कलेक्शन सिस्टीम्स आहे ते डेव्हलप करायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की छोटे बिझनेस ओनर आहे ते काय करतात की ऑर्डर पण ते स्वतःच घेतात, कलेक्शनसाठी पण स्वतःच फोन करतात आणि अकाउंटच्या गोष्टी त्या पण इनवॉइस पण स्वतःच तयार करतात. त्याच्यात काय करायला पाहिजे की सगळ्यात पहिल्यांदा की तिथे डेडिकेटेड पर्सन जो आहे ना तो असायला पाहिजे की जो रिकव्हरी करू शकेल आपले जे काही पैसे आपल्या क्लायंट कडून घ्यायचे. बरोबर. तर त्यासाठी डेडिकेटेड पर्सन असेल की तो रिस्पॉन्सिबल आहे आणि त्याला आपण विचारू शकतो की आजचं कलेक्शनचं प्लॅन काय, किती पैसे येणार आहेत ह्या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये किती पैसे येणार आहेत, ड्यू डेट्स काय, त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. सगळ्याच गोष्टी जर बिझनेस ओनरने केल्या तर त्याला बाकीच्या ग्रोथ पॉइंट ऑफ व्ह्यू त्याला वेळ कसं काय भेटणार आहे, टकून जातो तो, गोष्टी करत बसतो असं आहे. मग त्यासाठी काय आहे की सगळ्यात पहिल्यांदा एक डेडिकेटेड अकाउंट्स पर्सन आहे ना तर तो बिझनेस मध्ये असणं गरजेचं आहे. असं पण बऱ्याच वेळा आहे की छोटे बिझनेस ओनर काय करतात की अकाउंट आता जीएसटी नंतरने थोडी इम्प्रुव्हमेंट झालेली सिच्युएशन की आता लोक ठेवतायत अकाउंट ठेवतात. अगोदर तर बऱ्याच वेळा असं व्हायचं की सगळं जे काय आहे तर ते सीए ला डॉक्युमेंट द्यायचं, सीए सगळं अकाउंट त्यांच्या ऑफिसमध्ये अकाउंटिंग करणार आणि त्याच्यानंतर मग रिटर्न फायलिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे जे फायनान्शियल अनालिसिस आणि जे डॉक्युमेंट्स वगैरे जे आहेत त्या गोष्टी त्या होतच नव्हत्या. पण आता जीएसटी आल्यापासून काय होतं की सीए जे लोक आहेत त्यांनी पण लोकांना सांगितलेलं की तुम्ही फुल टाइम अकाउंटंट हायर करा, त्यांच्याकडून तुम्ही जीएसटीचे इनवॉइस प्रॉपर बनवून घेत जात जा, ह्या गोष्टी. पण त्याच्या पुढे जाऊन काय करायला पाहिजे की ही जी फायनान्शियल प्रोसेस आहेत ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे. फक्त अकाउंटिंग असं नाही की सेल्स आणि परचेसचं अकाउंटिंग आणि बँकिंगचं अकाउंटिंग झालं म्हणजे तुमचं अकाउंटिंग कम्प्लीट होतं. तुमचं डे टू डे बेसिसवर ते अकाउंटिंग कम्प्लीट करून तुमचा प्रॉफिट ऑन लॉस स्टेटमेंट आहे प्रत्येक महिन्याला तुम्ही रिव्ह्यू करायला पाहिजे. जर रिव्ह्यू केला तर तुम्हाला कळणार की तुमच्या बिझनेसमध्ये ह्या महिन्यामध्ये जे काही तुम्ही एफर्ट्स केलेत, रात्रंदिवस काम केलेत, तुमचे 12 तास काम केले, 15 तास काम केलेले आहेत, त्याचं एफर्टचं रिझल्ट काय. रिझल्ट म्हणजे काय बिझनेसमध्ये तुमचं प्रॉफिट म्हणजे तुमचा रिझल्ट. आणि तो रिझल्ट जो आहे म्हणजे प्रॉफिट जो आहे इट हॅज टू बी कन्वर्ट इन टू द कॅश. तर तो कन्वर्ट झाला तुमच्या कॅशमध्ये तर मग तुम्हाला
तुमच्या बिझनेसमध्ये रिअल प्रॉफिट आहे तो तुमच्या बिझनेसमध्ये भेटणार. रिअल प्रॉफिट कधी होणार? ज्यावेळेस तुमचा प्रॉफिट आहे तर तो तुमच्या बँकेमध्ये रिअल दिसेल, कन्वर्ट झाला तर मग तुमचा जो आहे रिअल प्रॉफिट झाला. तर फायनान्शियल सिच्युएशन मध्ये आम्ही बऱ्याच वेळा टर्म्समध्ये बऱ्याच वेळा सांगत असतो की लोक काय करतात, सेल करतात आणि सेल केल्यानंतर म्हणतात की आमचा सेल्सवाल्यांचं एवढं टार्गेट पूर्ण झालेलं आहे, 1 लाखाचं टार्गेट पूर्ण आलं, 10 लाखाचं टार्गेट पूर्ण आलं. पण फायनान्शियल टर्म्समध्ये जर आपण चर्चा करायची म्हणलं तर सेल्स इज नॉट कम्प्लिटेड टिल यू गेट मनी इन युअर बँक. असं प्रॉडक्ट विकलं म्हणून सेल झाला असं नाही, पैसा जेव्हा येईल तेव्हाच. हा, म्हणजे कम्प्लीट सेल कम्प्लीट झाला. ठीक आहे की तुमच्या टर्नओव्हर मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इन्व्हेस्ट केलं तर सेल दिसणार, पण सेल कम्प्लीट कधी होणार की ज्यावेळेस तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये आल्यानंतर तुमचा कम्प्लीट झाला. बरोबर, असं आपण म्हणू शकतो. करेक्ट. सर, एखादा ओनर आहे आणि तो बिझनेस करतोय, ठीक आहे, तर कंपनी फॉर्म होते, छोटी कंपनी असते, तर तुम्ही असं कधी बघितलंय का की ओनरच कंपनीतून जास्त पैसा घेऊन घेतो किंवा असं अशामुळे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात का? की म्हणजे जे म्हणतो आपण ओनरची सॅलरीज लाईक की 70% तो ओनर सॅलरीज घेऊन जातोय, अशी काही एक्झाम्पल असतात का? भरपूर. असे तुम्ही कसे हँडल करतात? भरपूर वेळा होतं. ह्याच्यात काय होतं माहिती आहे का की हे कशामुळे होतं? बिकॉज ऑफ अवेअरनेस नाही, फायनान्शियल अवेअरनेस नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि बऱ्याच बिझनेसमध्ये म्हणजे छोट्या बिझनेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. ह्याच्यात काय होतं की ज्यावेळेस नवीन बिझनेस सुरू केला तर त्यावेळेस व्यावसायिकाला काय वाटतं की आपल्याला आता दर महिन्याला आपण 10 लाख रुपये किंवा 5 कोटीचा बिझनेस केला, प्रत्येक महिन्याला आपल्याला 5 कोटीच येणार आहे आता. तसं नाही होत, ग्राफ असं येतच जातात. पण कॅश फ्लो मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं असेल तर ह्याच्यात कसं आहे की तुम्ही ठरवायला पाहिजे की तुम्हाला तुमच्या बिझनेस म्हणून प्रत्येक महिन्याला प्रॉफिट किती येतोय आणि प्रॉफिटचा किती पर्सेंटेज आहे तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाणार आहेत ते तुम्ही पहिल्यांदा डिसाईड करायला पाहिजे. ठीक आहे की जर तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला जर 1 लाख रुपये प्रॉफिट होत असेल तर त्याच्यातले 20% 25% तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. सगळ्याचे 1 लाखाचे 1 लाख तुम्ही जर घरी घेऊन गेले तर बिझनेसमध्ये तुम्हाला वर्किंग कॅपिटल कसं काय राहणार? नाही राहणार ना. आणि बऱ्याच वेळा काय होतं की लोक काय करतात की थोडे पैसे टर्नओव्हर वाढत गेला की 1 करोडचा 2 करोड टर्न आला, नंतर 5 करोड टर्न आला, मग त्याच्यात काय करतात लोक की मग पाहतात की आपण कुठेतरी एक चांगलं घर करायला पाहिजे, मग तिथं प्लॉट घ्या, नंतर कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करा. आणि ते केल्यामुळे काय होतं की तुमचं बिझनेसचे जे काही पैसे आहेत ते बाहेर डायव्हर्ट होतात, म्हणजे पर्सनल ऍस्पिरेशन्स साठी खर्च होतात. बरोबर. बऱ्याच वेळा काही लोक काय करतात की मग काही फॉरेन ट्रिप करा, मग तिकडे एन्जॉय करा, ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग कुठली लॅविश गाडी घ्या, एक गाडी आहे मग थोडा टर्नओव्हर दिसतोय, जास्त होतोय, मग मोठी गाडी घ्या, ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग तुमचं लाईफस्टाईल आहे ते थोडं इम्प्रूव्ह करतात. ते ठीक आहे, ते व्हायला पाहिजे. पण ह्याच्यात कसं आहे की त्याच्यात तुम्ही फायनान्शियल डिसिप्लिन पण मेंटेन करायला पाहिजे की किती पैसे तुम्ही तुमच्या बिझनेस मधून बाहेर घेऊन जाणार. तर ते जर करायचं असेल सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे की तुमचं बजेटिंग असायला पाहिजे की ह्या वर्षात आपण किती टर्नओव्हर करणार आहे, प्रॉफिट किती होणार आहे, आणि तो प्रॉफिट झाल्यानंतर आपला कॅश फ्लोवरती त्याचा काय इम्पॅक्ट आहे, आपला कॅश फ्लो पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह आहे. आणि हे केल्यानंतर मग निगेटिव्ह आहे तर मग तुम्हाला लोन घ्यायची आवश्यकता आहे का नाही. नाहीतर काही लोक करतात की इन्व्हेस्टमेंट करतात, बाहेर घेऊन जातात पैसे आणि मग कॅश फ्लोचा प्रॉब्लेम झाला, अडचणी निर्माण होतात बिझनेस मध्ये, आणि ते झाल्यानंतर परत लोन घ्या. म्हणजे काय होतं की आपले पैसे जनरेट झालेले बाहेर गेले आणि मग बाहेर गेलेले पैसे आपल्या बिझनेस मध्ये आता कॅश फ्लोचा प्रॉब्लेम झाला, वर्किंग कॅपिटल नाहीये, बरोबर, मग लोन घ्या. मग त्याचा उपयोग काय आला की लोन घेऊन जर तुम्हाला तुमचं टेन्शन वाढवायचंय तर त्याच्या अगोदरच तुम्ही मग ह्या सिच्युएशन नाही करत. हेच गोष्टी होतात की लोकांनी काय करायला पाहिजे की डिसिप्लिन मेंटेन करायला पाहिजे की सगळा जो प्रॉफिट आहे तो तुम्ही बाहेर घेऊन नाही जात. काही लोक तर पण असं पण झालेलं दिसतात की प्रॉफिट कॅल्क्युलेट होत नाही. ते काय करतात की वर्षातून एकदा बॅलन्स शीट बनवतात, म्हणजे ज्यावेळेस ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा सप्टेंबर जे इन्कम टॅक्सची ड्यू डेट असते त्यावेळेस बॅलन्स शीट बनवतात
आणि त्यावेळेस मग त्यांना कळतं की आपल्या बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे का नाही. बरं. मग तोपर्यंत तुम्ही म्हणजे एप्रिल पासून मार्च पर्यंत बिझनेस केला आणि त्याच्यानंतर पण तुमचं एप्रिलमध्ये तुम्ही जर बॅलन्स शीट बनवलं नाही तर तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉफिट किती झालं तर कसं काय कळणार. बिझनेसचं जर प्रॉफिटेबिलिटी माहीत नाही तर तुम्ही फायनान्शियल डिसिजन मेकिंग काय करणार, किती सॅलरी घ्यायला पाहिजे ही डिसाईड नसतं. ते काय करतात की मग ठीक आहे की आपल्याला हे पैसे लागतात, मग लगेच आपल्या करंट अकाउंटहून आपल्या सेव्हिंगमध्ये ट्रान्सफर करा. आपला जो व्हेकलचा EMI, गाडीचा कारचा EMI तर तो आपल्या बिझनेसमधून पेमेंट करा. मग काय आपल्या रिलेटिव्हचं काय फंक्शन्स आहे, मग त्याच्या ठिकाणी काही पैसे लागणार आहे, मग बिझनेसमधून तिकडं ट्रान्सफर करा. मग काय आपल्या एज्युकेशनसाठी काही पैसे लागतात, मुलांच्या एज्युकेशनसाठी किंवा हायर एज्युकेशनसाठी लागतात, मग इकडे ट्रान्सफर करा. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग काही वेळेस मग काय होतं की मग मुलगा मोठा झालेला आहे, मग त्याला गाडी घेऊन द्या, मग त्याच्या काय थोडा काय ऍस्पिरेशन्स असेल तर त्यासाठी पण खर्च करा. पण तो खर्च करायच्या अगोदर तुमचा बिझनेस तो खर्च आहे तर तो अफोर्ड करू शकतो का नाही करू शकतो, तो अलाउड करतो का नाही करतो, ह्याचा अनालिसिस तुम्ही करता का नाही करत. आणि 90% पेक्षा जास्त बिझनेस ओनर आहे ना ह्या गोष्टीचा अनालिसिस करतच नाही. आणि नंतर मग बऱ्याच वेळा आमच्याकडे लोक येतात की असे प्रॉब्लेम झालेले आहेत, मग आता काय करूया. मग ते सगळं चेक करतात, पण नंतर काय होतं की अनालिसिस केल्यानंतर कळतं की हे प्रॉब्लेम काय आले. आणि बऱ्याच वेळा असं होतं की बिझनेसमध्ये प्रॉफिट कमी आणि पर्सनल गुड्ससाठी आउटफ्लो जास्त झालेला असतो. बरोबर. आणि मग हे सिच्युएशन असतं. तर त्यासाठी काय करायला पाहिजे की वर्षाच्या अगोदर, आता एप्रिल महिन्यात चालू आहे ना, तुम्ही आता डिसाईड करा की प्रत्येक महिन्याला मी माझ्या बिझनेस मधून किती सॅलरी घेणार आहे आणि तेवढी दर महिन्याला सॅलरी घ्या तुम्ही. आणि जर तुमचं जर टार्गेट असेल की 1 करोडचा प्रॉफिट करायचा आहे आणि जर त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट झाला तर ॲज अ बोनस म्हणून घ्या ना मार्च नंतर तुम्ही, की जास्त प्रॉफिट झाल्यानंतर मी एफर्ट जास्त घेतलेले आहेत, मी चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट केलेलं आहे, मग तुम्ही ॲज अ बोनस घ्या म्हणून करा. पण ही डिसिप्लिन असायला पण प्रत्येक महिन्याला तुम्ही एक मंथली फिक्स्ड अमाऊंट आहे ती ॲज अ सॅलरी म्हणून घ्या. आणि त्याच्यातून तुमचे जे काही पर्सनल जे काही एक्सपेन्सेस आहे, ऍस्पिरेशन्स आहे, तुमचे काय स्वप्न आहे त्याच्यातून पूर्ण करणे आवश्यक इम्पॉर्टंट आहे. कारण हा पॉईंट होतो ना सर भरपूर वेळा बिझनेसमध्ये, बऱ्याच वेळा होतो हे. कारण काय होतं बिझनेसच्या आधी प्रत्येकाला वाटत असतं की अरे यार आता आपण खूप स्ट्रगल करतोय, जेव्हा पैसा येत नसतो, मेहनत करतोय, एकदा पैसा आला ना मग ही गोष्ट घेऊ, ठीक आहे, आपण असं करू, ही गाडी घेऊ, ती गाडी घेऊ. जेव्हा पैसा दिसायला लागतो आणि इन्व्हेस्टमेंट तर झालेली असते बिझनेसमध्ये, मंथली पेमेंट असतात 50,000-1,000चे, जेव्हा पैसे कमवायला लागतात सर लोक, तर मग दिसतं अरे प्रॉफिट होतोय, मग चला आता गाडी घेऊन टाकतात. मग 3-4 महिने तर प्रॉफिट आहे, पण त्याच्या 2 महिन्यानंतर थोडेसे लॉसेस पण होतात ना बिझनेसमध्ये. बिझनेस इज ऑलवेज लाईक दिस, म्हणजे जेवढं मला जाणवतं. तर मग ती गाडी तर घेऊन टाकली आता, पण आता इकडे लॉस होतोय, अरे यार आता मी भरू कुठून आहे पैसे, मग लोन घ्यायचं. म्हणजे तुम्ही जे बोलले की फायनान्शियल डिसिप्लिन किती इम्पॉर्टंट आहे, तर ते मला इथं जाणवलं सर की तुम्ही बिझनेसचा पैसा जास्त करून बिझनेससाठीच सामावून ठेवा. कमीत कमी 6 महिने 1 वर्षाचं तुमच्याकडे तेवढा पैसा हवा की तो जर तुमचं काही स्ट्रगल झालं तर तो बिझनेसमध्ये तुम्हाला वापरता येईल आणि तुमचा बिझनेस स्टेबल राहील सर, बरोबर की नाही. ह्याच्यात काय करायला पाहिजे की सरप्लस मनी आपल्याकडे असायला पाहिजे. ओके. म्हणजे ह्याच्यात काय आहे की 1-2 महिने जरी आपल्याला काही बॅड सिच्युएशन आली किंवा काही लोकांनी जर पैसे आपल्याला वेळेवर पेमेंट नाही भेटले तर त्याचं तुम्ही अरेंजमेंट कसं करणार. तर त्याचे पण तुमच्याकडे प्रोव्हिजन पाहिजे. ती जर अरेंजमेंट नाही केली आणि तुम्ही एकदम कट टू कट, म्हणजे हे पैसे आले तर इकडे द्यायचे, हे पैसे आले तर इकडे द्यायचे, आणि जर हे पैसे नाही आले पण हे तर तुम्हाला EMI द्यायचं आहे, मग ते कसं मॅनेज करणार. ते मग ते काय होतं की मग त्या ठिकाणी कुठेतरी प्रॉब्लेम होतात. आणि ते प्रॉब्लेम झाल्यानंतर पुढची जी काय आपली कमिटमेंट असते पेमेंट करायची ते होत नाही. आता रिसेंट एक आहे की बऱ्याच वेळा हा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा काय होतं की शेजारच्यांनी गाडी घेतली, मग आम्हाला पण गाडी घ्यायला पाहिजे. नंतर आमच्या नातेवाईकांनी गाडी घेतली, मग आम्हाला पण. आता बघा एक माझा मित्र आहे, तर त्यांनी मला फोन केला की असं मी गाडी घेतोय. त्याला म्हणलं की आवश्यकता तुझ्याकडे एक गाडी आहे की, मग नवीन गाडी काय घ्यायची गरज आहे. नाही म्हणतो की
नाही आपले सगळे नातेवाईकाकडे मोठे मोठे गाड्या आहेत, ते सगळे मुलं त्यांचे मोठ्या गाडीत फिरतात, मग आपल्या मुलांनी पण मोठ्या गाडीत फिरायला पाहिजे. पण ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुमचं फायनान्शियल असं होऊन जाईल ना याच्याने की नाही सर? सोडून जातं आणि अलाउड नाही ना, आवश्यकता नाही तर तुम्ही कशाला सगळ्या गोष्टी करता. मग तुम्ही क्लायंटला जेव्हा सांगतात सर की बाबा नको घेऊ, तर तुमचं ऐकतात का ते? आता का एक माझा एक क्लायंट आहे, त्याच्याकडे मोठी गाडी आहे एकदम, पण त्याचं पण म्हणजे कसं की एकदम एंटरप्रेन्योर आहे आणि बिझनेस पण चांगला करतो, स्मार्ट. ओके ओके. पण आणि बिझनेस मध्ये प्रॉफिटेबिलिटी पण आहे त्याच्या. बरं. पण त्याचं पण स्वप्न नाही की आपण मोठी गाडी घेणं जास्त आहे. पण ह्याच्यात काय आहे की मोठी गाडी घ्यायला कधी पाहिजे की ठीक आहे तुमचा बिझनेस प्रॉफिटेबिलिटी मध्ये आहे का नाही, आणि अगोदर जी गाडी घेतलेली आहे त्याचे EMI अजून संपलेलं नाही. ते संपलेलं नाही तर लगेच नवीन गाडी घ्यायची, ते पहिल्यांदा तुम्ही संपवा. नाहीतर काय होतं की ती संपलेली नाही, मग तुम्ही 3-4 वर्षापूर्वी गाडी घेतलेली, त्याचं व्हॅल्यू कमी झालेलं आहे, मग ती तुम्ही लॉस मध्ये विकायची. प्लस तुम्ही EMI वरती घेतलेली असते, त्याच्यावरती पण इंटरेस्ट पे केलेला असतो. म्हणजे काही ही गाडी घेऊन तुम्ही काय केली, लॉसच केला ना बिझनेस मध्ये अननेसेसरी. बरोबर. मग ह्यांच्यामुळे प्रॉब्लेम होतो सगळ्या. अजून दुसरं एक आहे की तुमचं फायनान्शियल जे काय फंड्स आहेत त्याचं तुम्ही युटिलायझेशन कुठे केलेलं आहे. हे एक असतं की तुमचं फंड ऑफ सोर्स ऑफ मनी जे आहेत, तर ते लॉंग टर्म साठी जर असेल तर ते लॉंग टर्म पर्पज साठी यूज करायचे, आणि सोर्स ऑफ फंड जे आहेत ते शॉर्ट टर्म साठी असेल तर ते शॉर्ट टर्म पर्पज साठी यूज करायला पाहिजे. बरेच लोक काय करतात की शॉर्ट टर्म साठी पैसे अवेलेबल आहे आणि त्याचं युटिलायझेशन ते लॉंग टर्म पर्पज साठी करतात. म्हणजे काय आहे की तुमच्याकडं 3 महिन्यासाठी पैसे अवेलेबल आहे आणि त्याचं मग काय करतात की मग हे लोक काय करतात की मग फिक्स असेट करतात, म्हणजे प्लांट अँड मशिनरी घेतात. आता प्लांट अँड मशिनरी म्हणजे ते लॉंग टर्म असेट आहे. बरोबर आहे. त्याचं पैसे तुम्हाला लगेच विकून 3 महिन्यात नाही होणार ना. म्हणजे तुमच्यासाठी 3 महिन्यासाठी जर अवेलेबल पैसे असेल तर त्याचे युटिलायझेशन असं करा की 3 महिन्यानंतर तुम्हाला पैसे भेटायला सुरू, हे पैसे तुम्हाला परत रिटर्न देता आले पाहिजे 3 महिन्यानंतर. ते होत नाही. मग हे काय करतात की पैसे शॉर्ट टर्म साठी आहे, मग त्याचं लॉंग टर्म साठी युटिलायझेशन करा, तिथे इन्व्हेस्टमेंट करा, आणि मग ते केल्यानंतर मग ते प्रॉब्लेम होतात. आता अजून एक गोष्ट आहे की लोक काय करतात की एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट करायचं आपल्याला, पण मॅन्युफॅक्चरिंग युनिट करायचं तर मॅन्युफॅक्चरिंग स्वतःनेच करायची आवश्यकता आहे का? नाही. आता बऱ्याच वेळा अशी पण फॅसिलिटी भेटते की तुम्ही थर्ड पार्टी थ्रू किंवा आउटसोर्स मॅन्युफॅक्चरिंग पण करू शकता. त्यासाठी एवढी मोठी फॅक्टरी, मॅन पॉवर, मशिनरी, इक्विपमेंट ह्या सगळ्या गरज नाही. तुम्ही दुसरीकडून हे करू शकता. ठीक आहे की तिथे मे बी तुम्हाला 1-2% कॉस्ट जास्त येऊ शकते, बरोबर, पण तीच जर तुम्ही आता चांगली मॅनेज केली की लोन वगैरे घेऊन, किंवा आपल्याकडं फ्युचरमध्ये तेवढ्या ऑर्डर्स नाहीयेत, कमिटेड ऑर्डर्स नाही, आणि आपण फॅक्टरी उभं केली आणि नंतर मग त्याचं परत EMI येणार, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, त्याचं रेंट फॅक्टरीचं कसं भरायचं, नंतर मग त्याचं जे काही फायनान्शियल कमिटमेंट्स येतात त्या आपण कशा फुलफिल करायच्या, बरोबर, हे माहीत नसतं. मग मॅन्युफॅक्चर लोकांनी पण ही गोष्ट घ्यायला पाहिजे की एखादं जरा प्रोडक्ट आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर ते आपण आउटसोर्स कसं करू शकता, त्याच्यातून तुम्हाला कॉस्ट सेव्हिंग कशी करता येईल, जेणेकरून तुमचं कॅपिटल एक्सपेंडिचर कमी होणार आणि तुमचा रेव्हेन्यू वाढणार कसा. तेवढे कमीत कमी कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये, म्हणजे कमी गुंतवणुकीमध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट कसा काढाल, तुम्ही प्रॉफिट कसा होणार, टर्नओव्हर तुमचा कसा वाढवता, ह्याच्यावरती तुमचा फोकस असायला पाहिजे. बरोबर आहे. पण बऱ्याच वेळा काय म्हणतं की अरे ही मोठी मोठी इंडस्ट्री म्हणा, आपण पण मोठ्या इंडस्ट्रीज करायची, मग त्याच्यातून आपल्याला जास्त प्रॉफिट आहे. माझ्याकडे बघा, आता माझं ऑफिस वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये करायची. अरे वा. तिथं एक माझ्याच ऑफिसच्या शेजारी एकाच ऑफिस आहे, छोटेचे, म्हणजे 10x10, म्हणजे 8x8च ऑफिस आहे. इंटरनॅशनल बिझनेस करतो माणूस, आणि भरपूर चांगलं कमवतो. म्हणजे स्वतःच ऑफिस आहे का नाही, इंटरनॅशनल करतो. पण ते पण पॉसिबल आहे. लोक काय करतात की मग मी इंटरनॅशनल करतो, मग स्वतःच ऑफिस असायला पाहिजे, मोठं ऑफिस असायला पाहिजे.
तिथं मग रिसेप्शन वरती लोकांना बसायला हे करतलाच सगळ्या गोष्टी. काही गरज नाही एवढ्या गोष्टींची. पण तो बिझनेस करतो, एक कॉन्फरन्स टाईप टेबल आहे, लोक येऊन बसतात, काम करतात, काही लोक घरूनच काम करतात. ओके, हा म्हणजे या गोष्टी सगळ्या आहे, करू शकतो आपण. करू शकतो. कटिंग करा आणि प्रॉफिटवर फोकस करा. ऑफिसमध्ये यायची पण आवश्यकता नाही. बरोबर आहे. पण ते पण आता पॉसिबल आहे, वर्क फ्रॉम पण करू शकतो. पण लोकांनी त्या दृष्टीने पाहिला पाहिजे की अशा पण अरेंजमेंट होऊन आपण बिझनेस करू शकतो. सर, आपण जेव्हा बघतो तर कंपन्यांकडे सीए तर असतो, मग सीएफओ ची काय गरज आहे? चीफ फायनान्शियल ऑफिसरची गरज काय? करेक्ट. ह्याच्यात काय असतं की सीए आणि सीएफओ मध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आहे. ओके. सीए म्हणजे काय की त्यांची इन्व्हॉल्वमेंट कुठपर्यंत असते की बऱ्याच वेळा त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असते की स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस, म्हणजे तुमचं जीएसटीचे कंप्लायन्सेस होतात का नाही, टॅक्स जीएसटीचं टाइमली पेमेंट होतात का नाही, रिटर्न होतात का नाही, मग तुमचा TDS जे आहे त्याचं कंप्लायन्सेस, मग तुमचं इन्कम टॅक्सचं प्लॅनिंग, त्यांचं बॅलन्स शीट बनवणं किंवा त्यांचं मग इन्कम टॅक्सचं रिटर्न फायलिंग वगैरे, स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस रिलेटेड किंवा अजून पण काही गोष्टी असतात त्या गोष्टी करतात. पण स्टॅच्युटरी कंप्लायन्सचे रिलेटेड इन्व्हॉल्वमेंट आहे तर ते सीए टेक केअर करत असतो. पण ह्याच्यात कसं आहे की सीएफओ जो असतो ना, तो बिझनेसमध्ये येऊन इन्व्हॉल्वमेंट असते की म्हणजे तुमच्या बिझनेसचा प्रोक्युरमेंटची कॉस्ट काय आहे, तुमचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय आहे, तुमची प्राइसिंग किती असायला पाहिजे, तुमचा प्रॉफिटेबिलिटी किती आहे, म्हणजे ग्रॉस मार्जिन किती आहे, इबिटा किती आहे, पॅट किती आहे, म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आहे, प्रॉफिट बिफोर टॅक्स किती आहे, मग तुमचा एक्सपेन्सेस जास्त होत असेल तर त्याचे कंट्रोल कसे करायचे, कुठले एक्सपेन्सेस काय आहेत, ह्याचं सगळं ॲनालिसिस सीएफओ करत असतो. आणि स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस रिलेटेड जो गोष्ट आहेत तो सीए आहे, ते मॅनेजमेंट असतात. सीएफओ काय असतात की त्याच्यामध्ये तुमचं इनसाइड म्हणजे डे टू डे ऑपरेशनमध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊन तुमचा प्रॉफिटेबिलिटी, फायनान्शियल रेशोज आहेत, तुमचं मग ग्रॉस मार्जिन रेशोज काय आहे, तुमचा इबिटा रेशो काय आहे, मंथ ऑन बेसिसवरती तुम्ही किती प्रॉफिट करताय, त्याचं फायनान्शियल अनालिसिस, कॅश फ्लो स्टेटमेंट बनवून ते तुम्ही अनालिसिस कसं करायचं, तुमचं बॅलन्स शीटमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की तो तुम्ही चुकीच्या केलेल्या पण त्याच्या करेक्ट कशा करायच्या, इंटरनल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे आहेत ते कसं मॅनेजमेंट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी इंटरनली तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करत असतो प्रत्येक महिन्याला. ओके. आणि सॅलरीज किती हव्या, म्हणजे किती हव्या ते पण सर त्याच्यात पण तुमचं इन्व्हॉल्वमेंट असतं का, की म्हणजे एक्सपेंडिचर मध्ये तर असतंच, बट एम्प्लॉईच्या सॅलरी किती जास्त दिल्या जात आहे किंवा कमी केल्या पाहिजे किंवा थोड्या वाढवू शकतो, हे पण तुम्ही? ह्याच्यामध्ये काय असतं की काय असतं की तुमच्या सिमिलर टाईप ऑफ बिझनेसमध्ये किती लेबर कॉस्ट किंवा सॅलरी कॉस्ट किती आणि तेवढीच तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत का नाही ते तिथं कम्पॅरिझन करतात. मग तिथं बऱ्याच वेळा होतं की मग अगोदर तुमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती वाढत गेलेली आहे, मग कमी करण्यासाठी तुम्हाला लेबर कटिंग काय करता येत असेल किंवा तिथं काय टेक्नॉलॉजी यूज केली तुम्ही तर करता येईल. आता बऱ्याच वेळा हे पण होतं की आता काय होतं की मॅन्युफॅक्चरिंग युनिट जर असेल त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कॉस्ट जास्त असते, मग बऱ्याच वेळा आम्ही हे पण सजेस्ट करतो की तुम्ही इलेक्ट्रिसिटी कॉस्ट जर असेल तर मग सोलर यूज करा, तिथं सोलर सिस्टीम आहे ती यूज करा. त्याच्यामुळे काय होतं की सोलर सिस्टीम यूज केल्यानंतर तुम्हाला रेग्युलर एनर्जी आहे, सोलर एनर्जी जनरेट होते, त्याच्यामुळे तुमचा इलेक्ट्रिसिटी कॉस्ट आहे ती पण कमी होते. म्हणजे अशा जे काही गोष्टी तुम्ही सजेस्ट करता आणि भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात की बऱ्याच वेळा काय होतं की प्रोजेक्ट कॉस्टिंग काय, आता एखादा नवीन प्रोजेक्ट घेतलेला आहे पण त्याचं आपल्याला कोटेशन पुढे द्यायचंय तर मग किती द्यायला पाहिजे, मग ते प्रत्येक लेवलला जाऊन तुमची मॅन पॉवर कॉस्ट काय असणार आहे, किती मॅन पॉवर यूज केली जाणार प्रोजेक्टसाठी लागणार आहे, आणि ते केल्यानंतर रॉ मटेरियलची कॉस्ट काय आहे, किती किती त्याचा खर्च किती असणार आहे. अगोदर ज्यावेळेस रॉ मटेरियल परचेस केला तर तेवढा तीच प्राइसिंग आहे का त्याच्यानंतर एक 5-10% प्राइसिंग वाढलेली आहे, त्याचं कन्सिडरेशन ज्यावेळेस आपण एक कोटेशन बनवणार आहे तर ते होतंय का नाही होत, त्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी पाहिल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तरच तुम्हाला
फायनान्शियल मॅनेजमेंट करतात आणि CFO जे आहेत ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला हेल्प करतात. डे टू डे गोष्टीमध्ये हेल्प करतात. बरोबर. सर कॅश फ्लो वाढवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? कॅश फ्लो वाढवण्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा ना तुमचा कॅश फ्लो स्टेटमेंट आहे ते तुम्हाला मंथली बेसिस रिव्ह्यू करायला पाहिजे. तर कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये ना 3 ऍक्टिव्हिटी नी तुमचा कॅश फ्लो जो असतात ते रिव्ह्यू करता. एक ते की तुमचं ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी. ओके. ऑपरेशन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की डे टू डे जे काही परचेस सेल्स किंवा तुमच्या बिझनेस रिलेटेड ऍक्टिव्हिटी झाल्यात त्याच्यातून तुम्ही किती कॅश जनरेट केलेली आहे. नंतर की फायनान्शियल ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही किती लोन घेतलेले आहेत, किती लोन रिपेमेंट केलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी येतात. नंतर की इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का, म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय आहे, प्लांट अँड मशिनरी घेतलेली आहे का, तर त्याच्यातून तुमचे किती पैसे गेलेले आहेत, किंवा काय एखादी इन्व्हेस्टमेंट आहे ती आता इन कॅश केली, रिअलाइज केलेली, सेल केली, त्याच्यातून पैसे आलेले का नाही. ह्या 3 ऍक्टिव्हिटीच्या अगेन्स्ट तुम्हाला प्रत्येक महिन्याला काय की कॅश फ्लो स्टेटमेंट आहे तो रिव्ह्यू करायला पाहिजे. आणि 95% पेक्षा लोक काही जे आहेत ना तो कॅश फ्लो स्टेटमेंट कधी पाहतच नाही. बऱ्याच लोकांना मी सांगतो की छोट्या बिझनेसमध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय तेच माहित नाही अजून. तर मग कॅश फ्लो तुमचा कसं काय मॅनेज होईल जर तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या. ठीक आहे, ह्या 3 ऍक्टिव्हिटी ही थोडी टेक्निकल टर्म झालेली, पण तुम्ही जरी तुमच्या अकाउंटंटला जरी सांगितलं की ह्या महिन्यामध्ये आपले जे काही इनफ्लो कुठं कुठं झालेला आहे आणि आउटफ्लो कुठं कुठं झालेला आहे ह्याचं मला एक स्टेटमेंट बनवून दे, तरी पण तो बनवून देऊ शकतो. ओके. मग तुम्हाला ते कळू शकतं की आपण अननेसेसरी कुठं पैसे घेतले का ते कळणार आहे. आणि ते जर केलं तर मग तुम्हाला थोडं की माहित होणार की अननेसेसरी झालेले आहेत, आपण होत आहेत आपल्या जे काही आपल्याला ह्या गोष्टी करायच्या त्यात प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. आणि अजून एक बिझनेस ओनर जे आहेत ते चुका काय करतात की काही ठिकाणी होतच नाही इम्प्लिमेंटेशन. एक ते की फायनान्शियल रिपोर्ट आहेत, तर ते फायनान्शियल रिपोर्ट जे आहेत ना तर ते लोक काय करतात ते रिव्ह्यूच नाही करत. म्हणजे प्रत्येक बिझनेस ओनरला काही रिपोर्ट्स आहेत ते डेली बेसिसवरती पाहायला पाहिजे. नंबर्स, बिझनेसचे नंबर आहेत ते डेली बेसिसवरती पाहायला पाहिजे की ग्रोथ होती का नाही होती. नंतर आपला बँक बॅलन्सेस कमी होतोय वाढतोय कशामुळे होतोय. तुमच्या रिसिव्हेबल्स जे आहेत तर रिसिव्हेबलचं एक स्टेटमेंट असतं की तुमचं एज वाईज रिसिव्हेबल पाहणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे ओव्हरड्यू कुठले रिसिव्हेबल्स आहेत, बरोबर, तुम्हाला फोकस कुठल्या कलेक्शन वरती करायचे. जे ओव्हरड्यू झालेले आहेत की त्यांचे 90 दिवस झालेले, 120 दिवस झाले, तरी पण त्या कस्टमरने मला पैसेच नाही दिले, तर त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायला पाहिजे. नाही तर लोक काय करतात की स्टेटमेंट पाहत नाही आणि मग नंतर ज्यावेळेस ऑडिट होतं मग त्यावेळेस करतात अरे ह्या कस्टमरने आपल्याला पैसे आलेले नाही आपल्याकडे. बऱ्याच वेळा झालं की माझ्याकडे एक कस्टमर आहे की असं झालं की त्यांचं 3-3 महिने कस्टमरने पैसे आले, पैसेच नाही दिले. तर त्यांचं अजून काय की माझे कस्टमर आहे ते एकदम म्हणजे कॉर्पोरेट लेवलचे कस्टमर आहे आणि प्रत्येक महिन्याला हे देतात. त्याच्यातले म्हणजे त्यांचे 80% कस्टमर ते देत होते, 20% दिले नाही. अजून करत होतो का रे ह्यांनी पण पैसे दिले असेल, पण त्यांनी काय की अकाउंटिंग सिस्टीम नसल्यामुळे काय की ते होतच नव्हतं की माहीतच नाही की ह्याचे 3 महिने पैसे नाही आलेले. काही तर 8 महिन्यापासून पैसे नाही दिलेले त्यांना माहित. नंतर ज्यावेळेस आम्ही ही सिस्टीम अकाउंटिंग सिस्टीम बिल्ड केली, रिसिव्हेबल्स रिपोर्ट आहे ते जनरेट केले आणि त्यावेळेस कळालं की अरे 3 ते 4 कस्टमर जे होते की त्यांनी असे पैसेच नव्हते दिले. मग नंतर त्यांनी फॉलोअप सुरुवात केली आणि मग त्यानंतर त्यांना पैसे भेटले पैसे. पण कसं की हेच जर त्यांना जर अगोदरच जर माहित झालं असतं की 8-8 महिने किंवा 3-3, 4-4 महिन्यापर्यंत पैसे ब्लॉक नव्हते झाले ना. कारण त्यांनी काय केलंय की पैसे न आल्यामुळे इकडून बँकेकडून लोन घेतलं आणि तिथे इंटरेस्ट पे केला. ते जर त्यांनी वेळेवर रिव्ह्यू केला प्रश्न झाला ना, लोन घ्यायची आवश्यकताच नसती ना पडली त्यांना. ओके, आपण मोठा इश्यू आहे म्हणजे पैसे आहेत ब्लॉक झालेले आहेत पण ते रिअलाइज नाही होत आपल्या बँकेमध्ये. मग तेच ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते बिझनेस ओनर आहे ते फॉलो नाही करत की रिपोर्ट्स रिव्ह्यू करत नाही. प्रत्येक महिन्याला बिझनेस ओनर आपला फायनान्शियल डॅशबोर्ड जो आहे ना
तो रिव्ह्यू करणं आवश्यक आहे. फायनान्शियल डॅशबोर्ड म्हणजे काय आहे की फायनान्शियल रिव्ह्यू करायचा असेल तर एक त्यांचा फायनान्शियल रिपोर्ट आहे, ओके. तो बनवणं आवश्यक आहे. आणि तो बनवणं म्हणजे काय आहे की बनवल्यानंतर तो रिव्ह्यू करायचा. म्हणजे मोठ्या ज्यावेळेस कंपन्या असतात ना, ते काय करतात की बोर्ड मीटिंग बोलवतात आणि तिथं मग ते फायनान्शियल अनालिसिस करून त्याचं डिस्कशन वगैरे होतं की स्ट्रॅटर्जी ठरवतात की आता आपल्याकडे किती फंड्स अवेलेबल आहे, रेव्हेन्यू किती येणार आहे, बरोबर. मग आपल्याला कुठं इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला एक्सपांडेशन करायचंय, एक्सपेन्सेस ते कुठं आपले जास्त आहेत ते कसे आपल्याला कमी करायच्यात, ह्या सगळ्या गोष्टीचा हे होतं काय अनालिसिस होतं. पण छोट्या बिझनेस ओनर जे आहेत ना, हे अनालिसिस करत नाही, रिपोर्टच पाहत नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की प्रत्येक बिझनेस ओनरनी तर त्यांचं फायनान्शियल ग्रोथ करायचं असेल तर त्यांचं फायनान्शियल डॅशबोर्ड आहे तो क्रिएट करून त्याचा अनालिसिस करून एक्सपोर्ट करून आणि त्याच्यावर नंतर तुमचं जे काही आर्थिक निर्णय आहेत किंवा फायनान्शियल डिसिजन मेकिंग आहे ते करणं जास्त गरजेचं आहे. कुठली पण मोठं कॅपिटल एक्सपेंडिचर असेल तर त्याचं पहिल्यांदा तुमच्या एक्सपर्ट कडून तुम्ही हे घ्या की सल्ला मसलत करा, डिस्कशन करा आणि त्याच्यानंतर करा की आता सिच्युएशन अगोदर ट्रॅडिशनल बिझनेस सारखे नाही, आता बऱ्याच लय कन्सेप्ट चेंज होत राहिला. तुम्ही जर अगोदर ट्रॅडिशनल बिझनेस करायचा असेल तर तुमचा बिझनेस आहे तर तो तसाच चालत राहणार. पण आता काय आहे की पर्सनल ऍस्पिरेशन भरपूर वाढत चाललेले आहेत. तुम्हाला जर त्या कम्प्लीट करायचं असेल तर तुम्हाला एक्सपोनेंटली तुमचा बिझनेस वाढवायला पाहिजे. बरोबर आहे. तर ह्याच्यासाठी काय की तुमच्या बिझनेसमध्ये प्रत्येक बिझनेस ओनरने काय आहे की फायनान्शियल डॅशबोर्ड आणि फायनान्शियल रिपोर्ट प्रत्येक महिन्याला पाहून त्याच्या अकॉर्डिंग फायनान्शियल डिसिजन मेकिंग करून तुमचा बिझनेस आहे तो ग्रोथ करायला पाहिजे. तर त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स नाही येणार आणि मग ते प्रॉफिट म्हणजे हॅपीली करू शकतात, प्रॉफिट जनरेट करू शकतात, तुमचं कॅश फ्लो पण मेंटेन करू शकतात आणि विदाऊट टेन्शन म्हणजे विदाऊट स्ट्रेस आता तुम्ही तुमचं बिझनेस ग्रो करू शकतात. नाहीतर काय आहे की बिझनेसचं टेन्शन कमी आणि फायनान्शियल स्ट्रेस जास्त. हो, तसं होत जातं, असंच होतं बऱ्याच वेळा. हो. आणि मग ह्यांना पैसे द्यायचे, त्यांचे कॉल येत राहणार सारखे. मग कसं काय द्यायचे, EMI कसं काय पेमेंट करायचे, मग त्याच्यामध्ये जास्त बिझनेस ओनर अडकतात. आणि मग त्यांचं मग ग्रोथ कसं करायची, सेल्स टर्नओव्हर कसा वाढवायचा, कुठली स्ट्रॅटर्जी वाढवायची, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काही इम्प्लिमेंटेशन करायची, याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग फायनान्शियल ज्या काही ट्रॅप आहेत तर त्याच्यामध्ये. बरोबर. तर सर धन्यवाद, तुम्ही इतकी सुंदर माहिती दिली आणि जे पण बिझनेस ओनर्स आहे त्यांना याचा 100% फायदा होणार आहे की जे पण त्यांचा कॅश फ्लो चुकतोय किंवा बिझनेसमध्ये जे प्रॉब्लेम्स येत आहे फायनान्शियली, ते सगळे प्रॉब्लेम्स हा पॉडकास्ट जोही बघेल ना, मला वाटतं की त्याचे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर ज्यांनाही बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येत आहेत किंवा ज्यांना असं वाटतंय की आपण बिझनेस तर चांगला करू शकतोय बट आपला मनी फ्लो जो आहे, कॅश फ्लो आपल्याला मॅनेज नाही करता येते, सरांना कॉल करू शकतात. तुमच्या बिझनेसमध्ये काही चढ उतार असतील, सर तुम्हाला प्रॉपरली त्याच्यामध्ये गाईड कन्सल्ट करतील. तर नंबर जो आहे सरांचा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, सरांची वेबसाईट पण डिस्क्रिप्शन म्हणजे जे पण डिटेल्स आहे ते सगळे टाकले. 100% तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील इतकं तरी मी सांगू शकतो सरांना कॉल केल्यानंतर. आणि डिस्प्लेला पण सरांचा नंबर आता येतच असेल. सर मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी इन दिस पॉडकास्ट.